म्हणजे तुम्हाला देखील आज सुरू करताना डिस्क्लेमर द्यायला लागतो की मी कुठल्याही धर्माची किंवा जातीची चिकित्सा करत नाही. आणि असेच खरात सारखे कितीतरी लोक आज महाराष्ट्रामध्ये आहेत. यांचे खूप मोठं नेक्सस सारखं तयार झालेलं आहे, ज्याच्याकडे आपण गांभीर्याने बघायला पाहिजे. खरात हे त्याचं फक्त एक दर्शनी रूप आहे असं मला वाटतं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली थिन लाईन काय आहे? म्हणजे हा मी मागच्या जन्मीचा कृष्ण होतो आणि तू या जन्मीची राधा आहेस असं म्हणत असू, आणि हेच आसाराम बापू म्हणत होता 13 वर्षापूर्वी. त्याच्या आश्रयाला गेलेले जे कोणी असतील ते पीडित म्हणायचे का ते गुन्हेगार म्हणायचे? तसं आता बुवा तेथे राजकारणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? पण मग तुमच्यावर असाही ठपका ठेवला होता की तुम्ही नेहमी हिंदूंच्या विरोधातच बोलला जाता. त्या लेखाचं टायटल होतं अ डॉक्टर किल्ड बाय हिज पेशंट्स. लावली लिंबू मिरची, त्याच्यामुळे काही कोणाचं शोषण होत नाहीये. त्याच्यामुळे उलट मला श्रद्धेला असं वाटतं की चला हे लॉंग लास्टिंग होईल, टिकेल, याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हे विमान टिकेल, म्हणून मी लिंबू मिरची लावली आणि झालं, तो घडून आणलं. काय फरक पडतो? शिवाजी महाराजांनी सगळ्या लढाया अमावस्येच्या रात्री सुरू केल्या, परंतु सगळ्या लढाया मुहूर्तावरती सुरू करणारी पेशवाई बुडली. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांच्या पश्चात काम सुरू केलं, तुम्ही मुक्ताताई असून तुम्ही आणि तुमची सगळी मंडळी, तुम्हाला भीती वाटत नाही? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्रमणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर हमीद दाभोलकर. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. हमीद, नमस्ते. हमीद दाभोलकर यांची नव्यानं ओळख करून द्यायची गरज नाही, आपण सगळ्याच त्यांना ओळखतो. 18-19 वर्षांपेक्षा जास्त काळ ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतायत. ते मनोविकार तज्ज्ञ सुद्धा आहेत, त्यांची प्रॅक्टिस सुद्धा चालू आहे. आणि अनिसाची जी महाराष्ट्राची कार्यकारी समिती आहे तर त्याचे ते सदस्य आहेत आणि त्यातून ते काम करतायत. आता त्यांना मी इथं का बोलवलं असेल हे न ओळखणे इतकं आपला समाज किंवा माझे प्रेक्षक हे भोंदू नाही आहेत असं मला वाटतं. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा विषय मी आज घेऊन आलोय. हा विषय करताना मला कुठल्याही धर्माला, कुठल्याही जातीला, कुठल्याही जमातीला काही बोलायचं नाही आहे. माझा हेतू तो नाही. माझा हेतू आहे, आज आपल्या आजूबाजूला जे भोंदूगिरीचं प्रकरण वाढायला लागलेलं आहे, केवळ अशिक्षित नव्हे तर उच्च पदस्थ सुद्धा त्याला बळी जाताना दिसत आहेत. आणि त्या वेदनेपोटी मी आज हमीद भाईकडे आलेलो आहे की तुम्ही काहीतरी बोला याच्यावर, आपण काय करायला पाहिजे. सो प्लीज, हा डिस्क्लेमर आहे, मला कुठल्याही धर्माबद्दल, कुठल्याही जातीबद्दल बोलायचं नाही, पण माणुसकी आणि अंधश्रद्धा याच्यावर आपण आज नीट आणि थेट बोलणार आहोत. तुझं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रमंडळीमध्ये आल्याबद्दल एक महत्वाची आणि सकस भेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यापैकी एक आहे नेत्राज इन्स्टंट मिल तर्फे ही एक इन्स्टंट फूड पॅकेट्स आहेत. त्याच्यात केमिकल्स नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत आणि महाराष्ट्रीय फूड आहेत, एका वाफेवर तयार होतात. तुमच्या धावपळीच्या जगण्यामध्ये हे अतिशय उपयुक्त आहे. थँक्यू. आशमन पेबल तर्फे हा एक हँड पेंटेड दिवा आहे जो तुम्हाला खूप आवडेल. असा दिवा आणि कुठे नाहीये, तो हँड पेंटेड असल्यामुळे फक्त तुमच्याकडे आहे. आणि अर्थातच मोहर सुपरफूड तर्फे स्पिरुलिना लड्डू आहेत. हे स्पिरुलिना हे ॲस्ट्रॉनॉट जेव्हा अवकाशात जातात तेव्हा स्पिरुलिनाचे काही पदार्थ किंवा स्पिरुलिना घेऊन जातात, कारण ते खूप न्यूट्रिशियस असतात. तर त्याचे लाडू आहेत ते खूप खूप सकस आणि पौष्टिक असे लाडू आहेत, तुम्ही जरूर टेस्ट करा. थँक्यू. तर नेत्रा, आशमन आणि मोहर सुपर फूड्स तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याचे पत्ते देतो, तुम्ही जरूर त्याला कॉन्टॅक्ट करा आणि ते मागवू शकता. आता आपण सुरू करूया इंटरव्ह्यूला. तुमचं स्वागत. आणि जसं मी आता म्हणालो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. अशोक खरात हे प्रकरण रोज गाजतंय, रोज नवीन नवीन प्रकरणं यायला लागली आहेत. तुम्ही इतकी वर्ष हे काम करताय आणि हे सगळं काम चालू असताना आणखी एक नवीन असं प्रकरण येतं की जे पुन्हा तुम्हाला डोळे उघडून बघायला भाग पडतं की काय नेमकं चाललंय भोवताली. तर डॉक्टर, तुम्ही मनोविकार तज्ज्ञ पण आहात, तुम्ही फक्त अनिसाचं काम नाही करता. तर तुम्ही या प्रकरणाकडं, अशोक खरातच्या प्रकरणाकडं कसं पाहता? सर्वप्रथम तर धन्यवाद सौमित्र, मला बोलवलं या शोवरती तुम्ही. अशोक खरातच्या प्रकरणाकडे आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला केवळ मानसशास्त्राच्या नजरेनं नाही बघता येणार आपल्याला, समाजशास्त्रीय संदर्भ पण त्याचे खूप महत्वाचे आहेत. आणि या क्षेत्रात काम करत असल्यामुळं मला असं वाटतंय की हे जसं लास्ट स्ट्रॉ ऑन द कॅमल्स बॅक म्हणतात, तसं एक शेवटची कडी
खूप मोठ्या बुवाबाजीनं ग्रासलेल्या समाजातल्या वास्तवावरची आहे असं त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळं मला वाटतं. आणि आपण जर बघितलं तर हा खरात हा गेली जवळजवळ 25 वर्ष ऑपरेट करतोय या सगळ्या ह्याच्यामध्ये. अनेक पातळ्यांवरती त्याच्याविषयी तक्रारी झालेल्या होत्या आणि इथल्या यंत्रणेनं जराही त्याची दखल घेतली गेलेली नाहीये. त्याच्यामध्ये राजकारणी आहेत, प्रशासक आहेत आणि टोकाचं शोषण आहे. या सगळ्या गोष्टी समाजाच्या नजरेसमोर गेली 20 वर्ष चालू आहेत. आणि असं तुम्ही ही म्हण ऐकली असेल की इट नीड्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड, म्हणजे एक मूल वाढवायला एक गाव लागतं. तसं काही वेळेला त्याच्या उलट मला असं म्हणावंसं वाटतं की अशा स्वरूपाचा एखादा बाबा निर्माण व्हायला त्याची काळी कृत्य झाकण्यासाठी पण एखादं गाव आणि समाज लागतो. म्हणजे ह्याच्यातलं काहीच असं नाहीये की जे समाजाला माहीत नव्हतं. तसं म्हटलं तर डिटेल्स जे आहेत ते हा बंधुगिरी करतोय, त्यातनं लोक फसवली जात आहेत, राजकारणी त्याच्याकडे येत आहेत, मोठ्या प्रमाणात माया जमवली जाते, हे सगळं माहीत होतं लोकांना. आणि असेच खरात सारखे कितीतरी लोक आज महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे फक्त एका खरातला पकडलं आणि त्याच्या माध्यमातून काही राजकीय गणित सांधली गेली म्हणून त्याच्यातनं महाराष्ट्र अंधश्रद्धा मुक्त होणार नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सोशल मीडियावरती एक आता त्या निमित्ताने बरीच जण व्यक्त होत आहेत, तर एक गोष्ट जी मला खरं म्हणजे माझ्याबरोबर राहिली ती मी या निमित्ताने सांगू इच्छितो की का खरात निर्माण होत आहेत या देशामध्ये, राज्यामध्ये. तर त्या पोस्टमध्ये कोणी लिहिलंय मला माहित नाही, पण त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की ज्या राज्यामध्ये दाभोळकर आणि पानसरेंचा खून होतो त्या राज्यामध्ये खरात जन्माला येणं हे काही फार जगावेगळी गोष्ट नाहीये. हे आपण समजून घ्यायला पाहिजे की आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मचिकित्सा, अंधश्रद्धा निर्मूलन या सगळ्या गोष्टींना महत्व देणार नसू तर त्यामधून या स्वरूपाच्या भोंदूबाबा बुवांचं फावतच जाणार आहे. दुसरी त्याला धरून असलेली महत्वाची बाब आहे जी गेल्या 10-12 वर्षामध्ये बदललेली आहे, ती म्हणजे आपल्याकडे धर्मकारण हे आपल्या जीवनाचा एक मध्यवर्ती भाग झालेला आहे. आणि त्या धर्माची कुठल्याही प्रकारची चिकित्सा ही खपवून घेतली जाणार नाही अशा स्वरूपाची देखील एक धारणा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आता प्रत्यक्षामध्ये भोंदूबाबा एखादी व्यक्ती आहे का नाही हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर त्याची चिकित्सा केल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल? बरोबर. तो जो दावा करतोय त्या दाव्याची तुम्हाला चिकित्सा करायला पाहिजे की हा जो दावा करतोय तो खरा आहे का खोट आहे. बरोबर. त्याची ज्या वेळेला चिकित्सा करायची सुरुवात होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला असं समजलं जातं की ही कुठल्या तरी धर्मावरती केली गेलेली टीका आहे. प्रत्यक्षात या राज्याला अगदी संत सुमाज सुधारकांपासून 300-400 वर्षाची परंपरा आहे की जिथे तुकाराम महाराज पण म्हणून गेलेत की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणजे त्यांनी चिकित्सा केली ना. तीर्थामध्ये काय आहे तर आणि देव जर तुम्हाला बघायचं असेल तर सज्जनामध्ये बघा. ती चिकित्साच करणं जर सार्वजनिक जीवनात आपण वजा करायला लागलं तर कोणी उठावं आणि काही दावा करावा आणि त्यातून एक बाबा तयार व्हावा. अशा स्वरूपाचं जर वातावरण तयार झालं, खरात हा ज्योतिषी स्वतःला म्हणत होता आणि न्यूमरोलॉजिस्ट म्हणत होता. आता ज्योतिष या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. हे काही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोलते असं नाही. नासानी त्याच्याविषयी भूमिका स्पष्ट घेतलेली आहे. जगभरातल्या अनेक ॲस्ट्रोफिजिसिस्टनी याच्याविषयी भूमिका घेतलेली आहे. जयंत नारळीकर जे महाराष्ट्राचे एक भूषण होते त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांबरोबर ही भूमिका घेतलेली होती. त्याच्या टेस्ट त्यांनी केलेल्या आहेत. आणि ज्योतिषी हे आपल्याकडे गेल्या 10-12 वर्षामध्ये त्यांचं जे काही पेव फुटलेलं आहे हे आपण बघितलं. तेवढंच नाही तर त्यांना राजमान्यता मिळते कारण की ज्योतिषाचे कोर्स काही कॉलेजेसमध्ये सुरू झालेले आहेत. म्हणजे तुम्ही जर शिक्षणामधली चिकित्सक बुद्धी त्याच्यातली बाजूला काढणार असाल, या सगळ्या गोष्टींना राज्यमान्यता देणार असेल, जे चिकित्सेचा प्रयत्न करतात, चिकित्सक समाज असावा याच्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना तुम्ही पहिल्यांदा धर्मद्रोही, देशद्रोही ठरवून त्यांच्यावरती ट्रोल धाडी पाठवणार असाल आणि त्यांनी ते थांबणार नसतील तर त्यांचा खून करणार असाल तर त्या समाजामध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकतं? हा खेदजनक प्रश्न आहे, परंतु हे या समाजाचं आजचं वास्तव आहे. आपण एक साधी टेस्ट केली, सोशल मीडियावरती आपण गेलो आणि जर आपण अशा स्वरूपाचे रील शोधायला सुरुवात केली तर तुम्हाला शब्दशः दुसऱ्या किंवा तिसऱ्या रीलच्या नंतर ज्याच्यामध्ये प्रच्छन्नपणे भोंदूगिरीचा दावा केलेला आहे अशा स्वरूपाचे रील्स दिसायला लागतील.
आणि पाहिजे तितकी उदाहरणं मी तुम्हाला याची देऊ शकतो. त्यामुळे फक्त खरात पुरतं हे मर्यादित नाहीये. एकूण आपल्या समाजामध्ये राजकारण, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, त्याला सामील झालेला एक खूप मोठा मध्यम वर्ग जो सुशिक्षित असून देखील या सगळ्याला बळी पडतोय, आणि त्याच्यातनं निर्माण झाले बोंधू बाबा बुवा, यांचे एक खूप मोठं नेक्सस सारखं तयार झालेलं आहे, ज्याच्याकडे आपण गांभीर्याने बघायला पाहिजे. खरात हे त्याचं फक्त एक दर्शनी रूप आहे असं मला वाटतं. पूर्वी असं असायचं की जे हे बोंधू बाबा असायचे ते गावांमध्ये जायचे, अशिक्षित लोकांना भरीला पाडायचे. मग अगदी मूल होण्यापासून अनेक गोष्टी असायच्या त्याच्यामध्ये, करणी असायची, भानामती असायची वगैरे वगैरे. हे खरात प्रकरण जे असं याच्यामध्ये मला उच्चपदस्थ लोक दिसतात, त्यांचे फॅमिलीज दिसतात. मग शिक्षणाचा बोजवारा झालाय असं समजायचं का आपण, एक. आणि दुसरी गोष्ट, ही जी सगळी फळी आहे जी एकेकाळी क्रीमी लेअर म्हणून आपण मानली जायची, ती क्रीमी लेअर याकडे का वळायला लागली? हा खूप गंभीर आणि महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी 2012 साली ते जाण्याच्या आधी 1 वर्ष आधी पुणे विद्यापीठामध्ये सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा नावाचं एक भाषण दिलेलं होतं, आणि त्याच्यात त्यांनी ह्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर आपण अंधश्रद्धा म्हणतो त्यावेळेला अशी धारणा असते की ती अज्ञानातनं निर्माण झालेली आहे, की ह्या गोष्टींविषयी तुम्ही म्हटलात करणी, भानामती, लोकांना माहिती नाहीये, ग्रामीण भागात अज्ञान आहे, ते अज्ञान दूर केलं की आपोआप अंधश्रद्धा दूर होईल, अशी धारणा होती. आणि अनिसाच्या सुरुवातीच्या काळात हा प्रश्न देखील विचारला जायचा की काम वेगळं करायची काय गरज आहे, शिक्षणाचा प्रसार झाला की आपोआप अंधश्रद्धा निर्मूलन होईल. पण प्रत्यक्षात गेल्या 12-15 वर्षामध्ये याच्या बरोबर उलट आपल्याला झालेलं दिसतंय. सुशिक्षित लोक ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या अंधश्रद्धांना बळी पडताना दिसत आहेत, आणि त्यांना साजेसे असे अंधश्रद्धांचे नवीन प्रकार आलेले आहेत. आणि त्याला छद्मविज्ञान म्हणा किंवा विज्ञानाच्या नावावर चालणाऱ्या अंधश्रद्धा म्हणा. म्हणजे खरात प्रकरणातलं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तो जे काही सगळं करायचा त्याला त्यांनी ओशनॉलॉजी नावाचं एक नाव दिलं. आता ओशनॉलॉजी म्हणजे काय, आता हा प्रश्न कुणीच त्यांना विचारला नाही, हे ओशनॉलॉजी काय आहे. प्रत्यक्षामध्ये तो खलाशी होता एक, आणि ते समुद्रावरती तो काहीतरी करायचा अशी माहिती समोर येते. चेक करायला पाहिजेत फॅक्ट. परंतु भारतामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आहे, NIO, गोव्यामध्ये, जी समुद्राचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून समुद्राच्या अनुषंगाने सगळी तथ्य मानली जातात. आता यांनी त्याला जवळ जाणारी ओशनॉलॉजी नावाची स्वतःची एक संकल्पना तयार केली, आणि त्याच्या नावाखाली तो काहीही विकतोय. म्हणजे नाव विज्ञानाचं, पण आतमध्ये बोंधुगिरी. हे जे सध्या समाजामध्ये चालू झालेलं आहे, छद्मविज्ञान ज्याला म्हणतात. म्हणजे आता मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन नावाची एक नवीन किंवा डॅक्टिलोग्राफी नावाच्या काही गोष्टी आलेल्या आहेत. आता महाराष्ट्रातले नाही, भारतभरातले काही मोठे मोठे पंथ आहेत की ज्यांना लोक फॉलो करतात. ते अशी एक त्यांचा एक असा एक कोर्स आहे ज्याला इंट्युशन कोर्स म्हटला जातो. तुमच्या पॉडकास्टवरती नाव घेणं मान्य आहे का नाही मला माहित नाही, परंतु मी नाव घेऊन सांगतो की श्री श्री रविशंकर यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची संस्था आहे. त्या संस्थेच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन बघा, इंट्युशन नावाचा कोर्स आहे. त्याची रील्स येतात. त्या रीलमध्ये ते काय दाखवतायत तर शाळेतली मुलं तुमचा मेंदू ऍक्टिव्हेट झाल्याने, इंट्युशनची पॉवर तुमची ऍक्टिव्हेट झाल्याने, ते लहान मूल 9वीतलं असं एका सफरचंदाकडे बघतंय आणि ते सफरचंद कापलं जातंय. एक काचेची वस्तू आहे ज्याच्याकडे ते मूल बघते आणि ती फुटतीये. आता हे बोलताना विज्ञानाची परिभाषा वापरतायत. इंट्युशन असेल, मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन असेल, ही लिंबू मिरची सारखी नावं नाहीयेत, विज्ञानातली नावं आहेत. परंतु त्याच्या मागे कार्यकारण भावाचा पूर्ण अभाव आहे. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असं म्हणायचे की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी नाही घेतली. आपल्या शिक्षणामध्ये म्हणजे सृष्टी म्हणजे सगळं आपल्याकडे आलंय, मोबाईल आलाय, कॅमेरा आलाय, इंटरनेट आलाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलाय, परंतु विज्ञानाची दृष्टी म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं, आणि ते कारण आपण मानवी बुद्धीच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. ही साधी सोपी गोष्ट आहे, पण ती आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकवली जात नाही. शालेय अभ्यासक्रमामध्ये आपल्या प्रश्न विचारणाऱ्या मुलाला अजून देखील उद्धटच समजलं जातं. त्यामुळे प्रश्न विचारण्याची संस्कृती ही आपल्या समाजामध्ये नाही. त्यामुळे तुम्ही शिक्षण जरी घेतलं कितीही, तरी त्यातून तुमच्या चिकित्सक दृष्टिकोन निर्माण होईल याची काही गॅरंटी देता येत नाही. हा एक भाग. दुसरा भाग मला असं वाटतं की या देशामध्ये खूप मोठा असा वर्ग निर्माण झालेला आहे की जो धर्मकारणाशी संबंधित स्वतःची आयडेंटिटी त्यांनी निर्माण केलेली आहे.
म्हणजे आणि धर्मकारणाशी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक काळ असा होता भारतामध्ये किंवा अनिसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये की ज्या वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना धर्मविरोधी म्हटलं जायचं. आता आम्ही काही वेळेला असं म्हणतो की गेल्या 12-13 वर्षामध्ये आमची खूप सारी भावंड निर्माण झाली आहेत. आता कोणी तुमच्या विरोधात काही बोललं की त्याला धर्मविरोधी म्हटलं जातं, त्याला देशविरोधी म्हटलं जातं. कोणी थोडी जरी चिकित्सा करायची म्हटली तर त्याला पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला देखील आज सुरू करताना डिस्क्लेमर द्यायला लागतो की मी कुठल्याही धर्माची किंवा जातीची चिकित्सा करत नाही. आता खरं तर धर्माची आणि जातीची चिकित्सा करण्यात वाईट काय आहे किंवा कुठलीही चिकित्सा करण्यात वाईट काय आहे? भारतीय संविधानानं हा प्रत्येक व्यक्तीला हक्क दिलेला आहे की त्यांनी चिकित्सा करायला पाहिजे आणि चिकित्सा केल्याशिवाय ती गोष्ट सुधारेल कशी? बरोबर. म्हणजे जर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्माची चिकित्सा केली नसती तर एक खूप मोठा वर्ग असा होता ज्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता आपल्या धर्मात. ती चिकित्सा झाली म्हणून त्या वर्गाला अधिकार मिळाला. बरोबर. सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्याची चिकित्सा आणि ते त्यावेळेला प्रवाह विरोधातच होतं, त्यांनी त्याची चिकित्सा केली. त्यामुळे चिकित्सेशिवाय धर्म सुधारणा होऊ शकत नाही, जात सुधारणा होऊ शकत नाही. आणि आपण चिकित्सेलाच एक मोठा वर्ग असा तयार झालेला आहे की तुम्ही कुठलीही चिकित्सा करायला लागला की तो तुमच्या अंगावरती धावून येतो. त्यामुळे चिकित्सा करायची नाही अशी जर आपण सार्वजनिक संस्कृती तयार केली तर त्या संस्कृतीमध्ये बाबा बुवांशिवाय दुसरं काय पीक येणार आहे? चिकित्सा ही अतिशय. पण तुम्ही मगाशी म्हणत होता की ह्या सगळ्या लोकांनी जे जे सुशिक्षित आहेत आणि जे थोडेसे अप्पर मिडल क्लास म्हणूया, त्यांनी स्वतःभोवती धर्म कारणाचा एक मोठं त्यांनी एक आपण असं म्हणूया की त्याची एक मोठा उन्मादासारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे की कुठलाही चिकित्सा करणारा व्यक्ती हा धर्मविरोधी ठरवला जातो. ही खरं तर धर्माच्या दृष्टीनं अतिशय घातक गोष्ट आहे. कुठल्याही धर्माच्या दृष्टीनं. महाराष्ट्रातले एक अतिशय मोठे विचारवंत तर्कशीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं हिंदू धर्म चिकित्सा आणि सर्व धर्म चिकित्सा नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यावरती त्यांनी कार्ल मार्क्सचं एक वाक्य उद्धृत केलेलं आहे. ते वाक्य असं आहे की कुठल्याही चिकित्सेची सुरुवात ही धर्मचिकित्सेपासून होते. हे खूप महत्वाचं वाक्य आहे, कारण धर्म हा शतकानुशतक मानवी मनाची धारणा करत आलेली गोष्ट आहे. आणि त्याच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असं म्हणायचे की मानवी प्रगतीचा इतिहास हा धर्मचिकित्सेचा इतिहास आहे. म्हणजे काय तर महिलांना शिक्षण मिळायला लागलं, हे धर्मचिकित्सेमुळे शक्य झालं. सर्व माणसांना एक पत आली, हे धर्मचिकित्सेमुळे शक्य झालं. एका वर्गाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला, हे धर्मचिकित्सेमुळे शक्य झालं. हे लॉजिक झालं. म्हणजे साधारण तर्क वापरायला लागतो म्हणजे काय चाललंय. खरातच्या प्रकरणामध्ये जे चालू आहे, खरात त्या महिलांबद्दलशी जे काही वागत होता किंवा ज्या पद्धतीने ट्रीटमेंट त्यांना मिळत होती महिलांना सुद्धा, तर हे म्हणजे इथं काहीही म्हणजे काय खुळा मुलगा पण म्हणेल की हे काय चाललंय, हे चूक आहे जे काय चाललंय ते. मग या स्तरातल्या लोकांना का लक्षात येत नाही की हे आपण काय कुणाला चरण जातोय, ही काय मनोवस्था आहे. हे मला वाटतं हे जर समजायचं असेल तर सध्याच्या कालखंडासारखा धर्मकारणाच्या अनुषंगाने आलेला दुसरा देखील एक खूप मोठा प्रवाह आपल्याला समजून घ्यायला लागेल आणि तो मार्केटचा आहे. आणि यश कुठल्याही पद्धतीनं मिळवायचं आणि आणखीन यश पाहिजे, मला आणखीन यश पाहिजे आहे, त्या यशामध्ये कुणाचंही समाधान होत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे दिल मांगे मोर अशी परिस्थिती आहे. म्हणजे या राजकारण्यांना आणि IAS अधिकारी जे ज्यांच्याकडे गेले त्यांना काही कमी आहे का? पण तेवढ्यामध्ये त्यांचं समाधान नाही होत आहे. त्यांना आणखीन काहीतरी पाहिजे, आणखीन काहीतरी पाहिजे. म्हणजे मोह, म्हणजे भीतीपोटी एखादी व्यक्ती ही अंधश्रद्धांना बळी पडली तर आपण समजू शकतो. त्याकडे सहानुभूतीच्या भावनेने बघावं की कोणाच्या तरी बाबा घरामध्ये आजार पण आलेलं आहे आणि त्याला वाटतंय की कोणीतरी काहीतरी केलं असेल. ते चुकीचं आहे, पण त्या भीतीपोटी तो त्याला बळी पडला हे आपण समजू शकतो. हे लोक भीतीपोटी नाही गेलेले, हे लोक त्यांना मोह आहे, आणखीन हवं आहे त्यांना. तुम्ही जर बघितलं तर त्यांना जे मिळालेलं आहे ते पुरेसं वाटत नाही. आणि त्या मोहामधनं मला वाटतं एक खूप मोठ्या प्रमाणातला वर्ग हा याच्याकडे जातोय आणि ही आपल्या इथे जीवनशैली झालेली आहे. पण मग या स्त्रियांच्या मानसिकतेचं काय करायचं? कुठल्या आज रस्त्यानं जाताना चुकून जरी एखाद्या व्यक्तीचा हात, पुरुषाचा हात एखाद्या स्त्रीच्या पदराला लागला किंवा धक्का लागला तर आज उलटून स्त्रिया बोलत असतात. हे एकीकडे चित्र आहे आणि एकीकडे सर्रास सरेंडर झालेलं हे आता चित्र दिसतंय मला. मग ही महिलांची काय मानसिकता आहे आता? मला असं वाटतंय की केवळ महिलांची नाही, कारण प्रकार असतो ना की मी
किती सरेंडर व्हायचं एका पॉईंट नंतर. पण काही वेळेला अनेकदा असं देखील म्हटलं जातं की अनेकदा शीलाचा प्रश्न येतो ना, त्यावेळेला आपण फक्त महिलांचा विचार करतो. हे देखील विचार करायला पाहिजे. म्हणजे ज्या पुरुषांनी त्यांच्याकडे स्वतःची अक्कल घाण ठेवली आहे त्यांनी पण स्वतःचं शील सोडलेलंच आहे. बरोबर. शील हे आपल्याकडे अनेकदा फक्त लैंगिकतेशी जोडलं जातं. बरोबर. मला असं वाटतंय की जोपर्यंत एखादी व्यक्ती किंवा दोन व्यक्ती स्वतःच्या संमतीनं एकमेकांशी कुठलीही क्रिया करतायत तोपर्यंत तुमच्या माझ्यासारख्या तिसऱ्या व्यक्तीला त्याच्यात पडायचं काहीच कारण नाहीये. अनेक वेळेला काय होतं, आपण देखील त्याला एक मॉरल पोलिसिंगच्या नजरेतनं बघायला लागतो. दोन महिला असतील, भले खरात असो किंवा आणखीन कोणी असो, ती महिला आणि जर खरात सारखी व्यक्ती हे एकत्र येऊन एकमेकांच्या संमतीनं काही करत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी पडण्याचं काहीच कारण नाही. अंधश्रद्धा निर्मूलनासारखी चळवळ किंवा कायदा कुठे मध्ये येतो की ज्या ठिकाणी शोषण व्हायला लागलेलं आहे त्या ठिकाणी कायद्यामध्ये येतो. त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध ते होतंय का, तर कायद्यामध्ये येईल. दोन व्यक्तींच्या संमतीनं चाललेल्या व्यवहारामध्ये आपण शील अशील अनेकदा आणतो, ही देखील मला वाटतं अडचणीची बाब आहे. आणि ती अनेक वेळेला पुरुष प्रधान संस्कृतीतनं आपल्यावरती देखील तिचा किती प्रभाव असतो की आपण फक्त महिलांकडेच. आता या प्रकरणात तुम्ही जर बघितलं तर या प्रकरणामध्ये जो सगळ्यात सोपा बळी आहे तो महिलेचा आहे. बरोबर. जी चुकीचीच व्यक्ती आहे, रुपाली चाकणकर, ज्यांनी केलेल्या गोष्टी चुकीच्याच आहेत, पण त्यांचा बळी देऊन बाकीचे जे सगळे पुरुष आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे देखील अनेक वेळेला घातक होऊ शकतं. त्यामुळं मला वाटतं वैज्ञानिक दृष्टिकोनाची चिकित्सा ही फक्त बुवा बाबापुरती मर्यादित नाहीये, त्यातून मानवी मूल्य पण निर्माण होतं. म्हणजे आपण हे समजून घ्यायला लागतो. त्यावेळेला आपण हे म्हणतो की किती आपण सहजी कमेंट पास केल्या जातात. आपण सोशल मीडियावरती बघितलं तर अनेक वेळेला लोक ते पाठवले ते व्हिडिओ वगैरे अशा स्वरूपाचे मेसेज चालू आहेत. तर हे किती हीन, म्हणजे हे पण आपल्याला हीन पातळीवरती घेऊन जाणारच आहे. मी तर म्हणेन की त्या महिलेचं तिथं जाणं हे तितकं हीन नाहीये, कारण की ती स्वतःच्या इच्छेने एका पुरुषाकडे गेली. तिची 100 कारणं असतील, पण तो तिचा स्वतंत्र निर्णय आहे. बरोबर. त्याला आपण मध्ये नाही हे करू शकत. बरोबर. पण हे जो कोणी म्हणणार आहे की ते व्हिडिओ मला पाठव, मला ते बघायचे, दुसऱ्यांची कन्सेंट नसताना त्यांचे शूट केलेले व्हिडिओ बघण्याची इच्छा बघणारा माणूस हा देखील तितकाच मला वाटतं बोंधूगिरी करणार आहे असं आपण म्हणायला पाहिजे. कारण तो तुम्ही जर बघितलं तर तो शोषणामध्ये सहभागी आहे कुणाच्या तरी इनडायरेक्ट, आणि दुसरा तो फक्त स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतोय. त्यामुळे ही मला वाटतं त्याच्या खालती असलेली जी मूलभूत लक्षणं आहेत त्याच्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर हे फक्त अंधश्रद्धा निर्मूलन आणि बोंधुगिरी पुरतं मर्यादित नाहीये. त्याच्या पलीकडे टोकाचे हव्यास, कुठल्याही गोष्टीची चिकित्सा न करणं, स्वतःची जबाबदारी न घेणं, याच्यासारख्या कितीतरी गोष्टी त्या निमित्तानं समाजातल्या पुढे येत आहेत आणि त्याच्याकडे आपण एक मोठ्या आजाराचं लक्षण म्हणून बघायला पाहिजे असं मला वाटतं. काही प्रश्न माझ्या मनात या निमित्तानं आहेत, मग आपण पुढे जाऊया. एक, जोपर्यंत भोंदू बाबा सापडत नाही तोपर्यंत राजरोस चालू असतं. तसं जे काय चालू आहे ते, तो कुठल्या वर्गात येतो? एक, त्याला आपण काय म्हणायचं असतं, कारण तो सापडलेला नाही अजून, पण त्याचं चालू आहे जे काय चालू आहे ते. हा कुठल्या वर्गात येतो, हा पहिला प्रश्न. दुसरा वर्ग, तो सापडल्यानंतर त्याच्या आश्रयाला जे गेलेले असतात, मग ते अगदी ट्रीटमेंट पासनं सपोर्ट करण्यापासून सगळ्या, ते जे आश्रयाला गेलेले असतात त्यांना काय म्हणतात? ते बळी असतात की ते कल्प्रिट असतात, ते गुन्हेगार असतात की ते पीडित असतात, कोण असतात? दोन्ही प्रश्नांची महत्वाचे प्रश्न आहेत हे. आणि भोंदू कुणाला म्हणावं हे तर महाराष्ट्रासाठी तर अगदी सोपं आहे, कारण जादूटोणा विरोधी कायद्यांनी ते आपल्याला रेखित करून दिलेलं आहे. 12 वर्षापासून महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आणि त्याच्या अंतर्गत जवळजवळ 1,500 भोंदू बाबांवरती कारवाई झालेली आहे. अगदी साधी सोपी व्याख्या आहे की जो दैवी चमत्काराचा दावा करतो आणि त्याच्या आधारे लोकांना फसवतो आणि ठकवतो, तो माणूस जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हेगार आहे. त्यामुळं दैवी शक्ती नावाची कोणतीही गोष्ट नसते. हा कायदा सरकारने केलेला आहे 12 वर्ष, आणि केवळ महाराष्ट्रात नाही, त्याच्यानंतर कर्नाटक सरकारने केलेलं आहे आणि गुजरात सरकारने पण केलेलं आहे. त्यामुळे हे आपण समजून घ्यायला पाहिजे की ज्याच्याकडे दैवी शक्ती नावाची जगात कुठलीही गोष्ट नाही आणि जो माणूस माझ्याकडे दैवी शक्ती आहे असा दावा करतो तो माणूस भोंदू आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या नावावरती फसवणूक आणि ठकवणूक करणे कोणाची, हा गुन्हा आहे. इतकी सिंपल साधी डेफिनेशन आहे. मग ते कुठल्या का कारणाने असो, म्हणजे हा मी मागच्या जन्मीचा कृष्ण होतो आणि तू या जन्मीची राधा आहेस असं म्हणत असू, आणि हेच आसाराम बापू म्हणत होता 13 वर्षापूर्वी, त्याला शिक्षा झालेली आहे.
बरोबर. आता त्याला धरून जर तुमच्या दुसऱ्या मुद्द्यांकडे यायचं असेल तर मग ह्यांच्याकडे जाणारे लोक कोण असतात? तर आपण एक समजून घ्यायला पाहिजे की त्यामध्ये एक खूप मोठा वर्ग असा असतो की जो गांजलेल्या लोकांचा असतो, ज्यांच्या आयुष्यातले प्रश्न सुटत नसतात आणि ते सोडावेत या अपेक्षेने ते तिथे जात असतात, पण ते तेवढ्या पुरतच मर्यादित नसतं. आता मी तुम्हाला याचं उदाहरण सांगतो की आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे. कुठल्या गुन्ह्यामध्ये आहे? तर चाइल्ड सेक्शुअल अब्यूजच्या, म्हणजे ज्याला लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा आहे. त्याच्यामधले 10 साक्षीदार होते, त्यातल्या अनेक जणांचे खून झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालय त्याला अजून बेल देत नाहीये. असं असताना देखील अजूनही देखील महाराष्ट्रामध्ये आसाराम बापूचे किती भक्त आहेत, जे पब्लिकली आता 14 फेब्रुवारी झाला, त्या दिवशी 14 फेब्रुवारीला ते मातृपितृ वंदन दिन म्हणून साजरा करतात. एका बलात्कारी माणसाच्या समर्थनार्थ मातृपितृ दिन साजरा केला जातो. तिहार जेलच्या बाहेर त्याच्या जन्मदिवसाच्या दिवशी लोक दर्शन घ्यायला रांग लावतात. राम रहीम नावाचा एक बाबा आहे ज्याच्यावरती बलात्काराचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत. तुम्ही बघितलं असेल गेल्या 5 वर्षामध्ये दरवेळेला निवडणुका आल्या की तो बाहेर येतो. तो तुरुंगामध्ये कमी आहे आणि बाहेर जास्त आहे. याचं कारण असं आहे की पंजाब हरियाणामधल्या 8 ते 9 मतदारसंघावरती त्याची पकड आहे आणि त्याच्यावरती गुन्हा सिद्ध झाला असून देखील ही लोक त्याच्या इशाऱ्यावरती मतदान करतात. म्हणजे एका बाजूला त्याचं जे नेक्सस तयार झालेलं आहे, हितचिंतकांचं जाळं तयार झालेलं आहे, ते बुवा बाबांनी तयार केलेलं, त्यामध्ये त्याचा भागीदार करून घेतलंय त्यांनी त्या भक्तांना आणि त्यामुळं ते भागीदार त्याच्याबरोबर लॉयल राहिलेले आहेत. हा एक भाग झाला. दुसरा जो शोषित गेलेला आहे आणि अनिसची कायमच ही भूमिका आहे की जो ह्याच्यातनं शोषण ज्याचं झालेलं आहे त्याच्याविषयी कायमच आपल्या मनात सहानुभूती असायला पाहिजे, कारण की ते अज्ञानातनं झालेलं आहे, आणखीन कशातनं झालेलं आहे. परंतु डॉक्टर दाभोळकर असं म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. कारण की माणूस हा अशा पद्धतीच्या, आपण देखील अनेक वेळेला, म्हणजे आम्ही विनोदाने अनेक वेळेला असं म्हणतो, खरं तर विनोद नाही त्याच्यामध्ये, की फेक न्यूज या आधुनिक जगाच्या अंधश्रद्धा आहेत. आपण स्वतः किती वेळेला फेक न्यूजला बळी पडतो. म्हणजे ह्याला बळी पडणं, अशा स्वरूपाच्या फसवणुकीला बळी पडणं, हे मानवी मनाच्या रचनेमध्ये असलेला एक भाग आहे. त्याला कोणीही बळी पडू शकतो. पुरेसा ताण आला. आपण अनेकदा असं बघितलेलं आहे. माझ्या एका मित्राचं उदाहरण सांगतो मी, जो खूप बुद्धिवादी होता, ज्याच्या लहान मुलाला कॅन्सर झाला आणि त्यांनी सगळं केलं आणि त्याच्यानंतर काही त्याला मार्ग सापडेना. आणि अशा वेळेला तो एका बाबाच्या, कुणीतरी सांगितलं हे करा त्यांनी बरं वाटेल, तर तो त्याच्याकडे गेला. सुदैवाने त्याला औषध लागू पडलं त्या मुलाला, तो बरं झाला. आज तो मित्र म्हणतो, अरे त्यावेळेला मी असं कसा वागलो. तर सफिशियंट ताण आला तर त्याच्या खालती माणूस डेस्परेशन म्हणून अशा गोष्टी. तो जो बाबा होता तो भोंदू होता. तो भोंदू होता, स्वाभाविक आहे की त्यांनी. गुण कसा आला? नाही, गुण त्याला उपचाराचा आला, त्या माणसाचा गुण नाही आला. उपचार चालू होता, बोंधू बाबाचा गुण नाही आला त्याला. ओके, मला वाटलं त्याला उपचार तो तिथे गेला. नाही, त्याला नाही गुण आला. त्याचा उपचार पण चालू होता. त्या उपचाराला त्याला गुण आला, याला तात्पुरता आधार वाटला त्या बाबाचा. आज तो वैज्ञानिक मनोवृत्तीचा असल्यामुळे आज तो समजू शकतो की तो बोंधू बाबाचा प्रचार नाही करत आहे, पण मोमेंटरली त्या क्षणी मी त्याला बळी पडलो होतो हे आज तो समजून घेऊ शकतो. गुण आला त्याला, औषधाला आला, हेच त्याला माहिती आहे. सांगण्याचा मुद्दा असा की सफिशियंट ताणाच्या खालती माणूस अशा परिस्थितीमध्ये ब्रेक होऊ शकतो. बरोबर. तर त्याला आपण आधार द्यायला पाहिजे. तो जर माझा मित्र उद्या त्या भोंदू बुवाची जर जाहिरात करायला लागला किंवा त्याचा भक्त झाला आणि औषध घेऊ नका आणि त्याचाच उपचार करा असं म्हणायला लागला, तर तो त्याच्यामध्ये सामील झालाय. भावनिक अस्वस्थतेच्या क्षणी त्याला एखाद्या माणसाने भावनिक आधार, काउन्सिलर म्हणून त्याची जर मदत घेतली तर ठीक आहे, पण त्यांनी जर कार्यकारण भावाला तिलांजली दिली तिथे एका मर्यादेपलीकडे आणि तो जर त्याचा प्रचार प्रसार करायला लागला प्रॉब्लेम आहे. तर आणि त्यातनं लोकांचं शोषण होताना दिसत असून देखील तो प्रचार प्रसार करायला लागला. पण मग या खरातच्या केसमध्ये काय म्हणणार तुम्ही? खरातच्या केसमध्ये तर प्रचंड शोषण आहे मला वाटतं. म्हणजे ज्या ठिकाणी पीडित, जे आता तिथं त्याच्या आश्रयाला गेलेले जे कोणी असतील ते पीडित म्हणायचे का ते गुन्हेगार म्हणायचे? दोन्ही पद्धतीने त्यांच्याकडे बघायला पाहिजे, कारण ती करुणा लागू होते. मला असं वाटतंय की आपण अनलेस अँड अंटिल प्रूव्ह अदरवाईज हे जे कायद्याचं हे आहे ना, त्यामुळे जो माणूस शोषणाचा सहभागी आहे त्या माणसाकडे आपण वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे आणि जो माणूस पूर्णपणे पिचला गेलेला आहे त्याच्याकडे आपण वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे. म्हणजे जी महिला पुढे आली आणि जिनी बलात्काराचा आरोप केला त्याच्यावरती
हां, किंवा एक गरोदर महिला आहे त्याच्याकडे गेली आणि त्या गरोदर महिलेवरती त्यांनी अत्याचार केला असं बातम्या येत आहेत बाहेर. तर आता या गरोदर महिलेकडे आपण पीडित म्हणूनच बघायला पाहिजे, बरोबर, तिच्याकडे सहानुभूतीच्या नजरेनेच बघायला पाहिजे. बरोबर. परंतु जे IAS अधिकारी त्यांच्याकडे गेले आणि ज्यांनी त्याच्या माध्यमातून स्वतःची संपत्ती वाढवली, इथं 2 पात्यांवर ते ऑपरेट होत आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. एक त्याचं नेक्सस आहे, करेक्ट, जे नेक्सस ऑपरेट होत आहे राजकारणी आणि यांच्या माध्यमातून, आणि दुसरं ज्याच्यामध्ये सामान्य माणसं भरडली जात आहेत. त्यामुळं त्या दोन्ही पातळ्यांवरती म्हणजे, आणि काही वेळेला कसं आहे की लोकांना आता अशी परिस्थिती निर्माण झाली आपल्या समाजामध्ये की ठकाला महाटक भेटला तर आपल्याला मनामध्ये थोडं बरं वाटतंय. कारण कायद्याचं राज्य या संकल्पनेवरती आपल्या बऱ्याच जणांचा विश्वास उठल्यासारखं आहे. म्हणजे या राजकारण्याने यांनी ठकवलं ना तर कमीत कमी बाकीच्यांना हे ठकवतायत तर यांना यांनी ठकवलं तर बरं झालं असं वाटायला लागलं. ही काही योग्य भावना नाही. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं की कार्यकारण भाव त्यांचा म्हणजे एका बाजूला त्यांचा स्वार्थ परत मानसशास्त्राकडे यायला लागतं आपल्याला की एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात ते स्वार्थी पद्धतीनं बघतायत सगळं आणि स्वतःचा स्वार्थ ज्याच्यामध्ये नाही अशा कुठल्याही गोष्टीला ते स्वतःच्या आयुष्यात थारा देत नाहीत. इतके रुथलेस आपले इथले राजकारणी आहेत. त्यांना इजा होऊ शकेल असं काही त्यांच्या आजूबाजूला आलं तर ते त्या व्यक्तीचा जीव देखील घ्यायला कमी करणार नाहीत. अशी सध्या आपल्याकडे राजकारणाची स्थिती आहे. पण गंमत सांगतो मी तुम्हाला की तिथं पण अज्ञान आहे की साधा आपल्याला लैंगिक प्रॉब्लेम असतील तर त्या लैंगिकताच्या विषयातल्या तज्ज्ञाकडे जायला पाहिजे ना. त्या लैंगिकतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी खरातकडं तर त्या कोणी राजकारणी असेल त्याला जावंसं वाटणं. इथे त्या राजकारण्याचा आपण 2 पात्यांवर विचार केला तर हा त्याच्यातला जो भाग आहे जो खरं तर इथे त्याचं शोषण होत आहे. पण तो तिथे थांबत नाही. तो तिथे जाऊन त्याच्याबरोबर लागेबंदे तयार करतो आणि त्याची एक यंत्रणा तयार करतो. तिथे मला वाटतं शोषण तयार व्हायला लागतं. आपल्या कायद्यात देखील माफीचा साक्षीदार नावाची तरतूद आहे की जो गुन्ह्यामध्ये सहभागी असतो परंतु गुन्हा हे करण्यासाठी पुढे येतो. पण जेव्हा राज्यकर्ते हे करायला लागतात आणि पोलीस हे करायला लागतात कारण त्यांच्याकडे कायद्याच्या रक्षकाची भूमिका आहे. बरोबर आहे. त्यांच्याकडे समाजाला काहीतरी रोल मॉडेल असण्याची भूमिका आहे. ते जे करायला लागतात त्यावेळेला त्यांच्याकडे खूप कठोर नजरेने बघायला पाहिजे असं मला वाटतं. याच्यामध्ये थेट प्रश्न विचारतो, अशोक खरात सारखे लोक स्वतःचं इन्फ्रा उभं करतात, नेक्सस उभं का करतात? तर त्यांना 100% राजकीय पाठबळ असतं, पोलिसांचं पाठबळ असतं आणि ते मोठं व्हायला लागतं. या केसमध्ये जे IAS ऑफिसर्स कार्यकारण भावामुळं त्याच्याशी निगडीत आहेत, त्यांचे फॅमिलीज ज्या अडकलेले आहेत, म्हणजे काही लोकांच्या फॅमिलीजनी पण खरातबरोबर टायप्स केलेले आहेत, संपत्ती वाढवलेली, ते सगळे दोषी आहेत असं मानायला पाहिजे. मला वाटतं कायद्याने आपल्याकडे कोण दोषी आहे याची तपासणी होईल आणि ते पुराव्यांवरती ठरेल. मला असं नाही वाटत की आपण त्यांच्यावरती मीडिया ट्रायल करावी आणि गुन्हा आणि वर्डिक्ट आपण हे करावं. ते पुराव्यानुसार ते न्यायालयाचं काम आहे. परंतु ते एका पातळीवरती नक्की दोषी आहेत की त्यांनी ज्या राज्यघटनेची शपथ घेतलेली आहे त्याच्याशी ते अप्रामाणिक राहिलेले. त्या राज्यघटनेनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार अंगीकार करणं ही त्यांची घटनादत्त जबाबदारी होती. त्याच्याशी त्यांनी च्युती केलेली आहे हे तर निश्चित आहे एक पातळीवरती. दुसऱ्या पातळीवरती त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्याच्यातनं माया जमा केलेली आहे आणि त्याचा जो काही न्यायदंड संहितेमध्ये गुन्हा असेल तो त्यांना करायला पाहिजे. पण काही वेळेला म्हणजे आता ह्या लोकांना मला काही वेळेला गुन्हा सिद्ध झाल्यावरती काय करावं त्या व्यक्तीच्या बाबतीत असा पण आपल्याकडे विचार असतो ना. म्हणजे काही वेळेला मी विचार असं करतो की ह्यांना जी काही त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा असेल ती तर व्हायलाच पाहिजे. पण ह्याच्यामध्ये सहभागी असलेल्या जे राजकारणी आहेत आणि जे IAS आहेत हे कदाचित लोकांना खूप आयडियलिस्टिक वाटेल पण रिफॉर्मेटिव्ह जस्टिस नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे दारू पिऊन गाडी चालवलेल्या माणसाला शिक्षा काय दिली जाते तर एकतर तू रिहॅब सेंटरमध्ये जाऊन व्यसनमुक्त हो आणि त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष दारू पिणाऱ्या माणसांचं समुपदेशन करण्याची जबाबदारी तुझ्यावरती आहे.
त्यातनं तू बदललास तर आम्ही तुला एक संधी देऊ इच्छितोय. मला काही वेळेला असं वाटतं की ह्या सगळ्या IAS अधिकारी आणि हे आहेत ना, त्यांना कोर्टाच्या निगराणीखाली जादूटोणा विरोधी कायद्याचे कोर्सेस घ्यायला लावले पाहिजेत. आणि त्याची आता हे खूप आयडियलिस्टिक वाटू शकतं, पण त्या माणसाला तुम्हाला जर बदलायचं असेल तर त्याला डिस्कार्ड करणं हे त्याच्यावरचा उद्देश नाहीये. आणि त्यांना जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायला लावली पाहिजे. कारण इथे प्रत्येक माणूस या ना त्या स्वरूपामध्ये त्याचा सहभागी झालेला आहे. म्हणजे पाडगावकरांच्या कविता जी आहे उदास बोध मधली, तिथे त्याच्यात त्यांचं तसं एक वाक्य आहे. ते असं म्हणतात की प्रत्येकासी येथे हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा मनामधील चिंतेच्या. तर ज्या समाजामध्ये प्रत्येकाला एक जबरी बुवा हवा आहे, त्या समाजामध्ये तुम्ही शिक्षा कोणाकोणाला देणार आणि काय काय स्वरूपाची देणार? म्हणजे तुम्ही मगाशी जसं म्हटलात तसे ह्याच्यातले खूप सारे लोक असे आहेत की ज्यांचे बुवा पकडले गेले नाहीत म्हणून फक्त ते आज निर्दोष आहेत. याचं एक इतकं मोठं नेक्सस आपल्या समाजामध्ये चालू आहे की त्याच्यातल्या किती जणांना तुम्ही गुन्हेगार ठरवणार? म्हणजे जर खरं जर ह्याच्यावरती मार्ग काढायचा असेल तर तो 2-3 पातळ्यांवरती आहे असं मला वाटतं. म्हणजे एका बाजूला जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. आता जादूटोणा विरोधी कायदा होऊन 12 वर्ष झाली, ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षांची सरकार येऊन गेली महाराष्ट्रामध्ये. हा फार महत्वाचा मुद्दा आहे बरं का, तुम्ही नीट ऐका हे सगळं. सगळ्या पक्षांची सरकार येऊन गेली, म्हणजे सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप. आणि त्यातल्या एकाही पक्षांनी, एकाही सत्तेनी जादूटोणा विरोधी कायद्याचे साधे नियम देखील केले नाही. असंख्य वेळेला आम्ही त्यांना भेटलेलो आहे. कायदा झाल्या झाल्या त्याचे नियम होणं अपेक्षित आहे. बरोबर. ते करायला 12 वर्षात एकाही याला संधी मिळालेली नाही. याच्यामधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी जादूटोणा विरोधी कायदा करता करता 15 वर्ष काढली आणि भाजप आणि शिवसेनेनी त्याला थेट विरोध केला होता. आज जे आम्ही जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत खरातवर कारवाई केली असं म्हणतात, त्यांनी विधानसभेत ऑन रेकॉर्डवरती जादूटोणा विरोधी कायद्याच्या विरोधात भाषणं केलेली आहेत. तर हे आपण समजून घेणार आहे का नाही? म्हणजे पूर्वी अशी परिस्थिती होती की आत्रेंचं प्रसिद्ध नाटक आहे ते बाबा तेथे बुवा तेथे, बाबा तेथे बाया, बुवा तेथे बाया, बुवा तेथे बाया. तसं आता बुवा तेथे राजकारणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? म्हणजे प्रत्येक राजकारण्याला कोणीतरी बुवा पाहिजे. म्हणजे राजकारणापासून ते दूर होणं आणि जादूटोणा विरोधी कायद्याची आत्ता संधी आहे तुम्हाला. 12 वर्षातलं सोडून द्या. जर तुम्ही बुवाबाजीवरती कठोर भूमिका घेणार आहे असं म्हणताय ना, तर आत्ता जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम करा. सिंपल गोष्ट आहे. शासनाने 2 वर्षापूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष चालू करण्याचा GR काढलाय. कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये तो दिसतोय? तो कार्यान्वित करा. शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत दक्षता अधिकाऱ्याची तरतूद आहे. म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनचा सिनियर PI हा व्हिजिलन्स ऑफिसर असतो आणि त्या ठिकाणी जर त्याच्या पोलीस स्टेशन अंतर्गत कोणीही व्यक्ती दैवी चमत्काराचा किंवा दैवी शक्तीचा दावा करत असेल तर त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची त्याला परवानगी आहे. अशा किती प्रतिबंधात्मक कारवाई झाल्यात महाराष्ट्रामध्ये? प्रत्येक गावामध्ये आपण जर बघितलं तर असे पैशा पासारी आपल्याला बाबा मिळतील. अशांची आम्ही आता एक यादीच पोलीस महासंचालकांकडे देणार आहे की ज्याचे पुरावे इंटरनेटवरती उपलब्ध आहेत. त्याच्यावरती तुम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे का नाही? म्हणजे इंटरनेटवर राजरोसपणे चालू आहे. मी तुम्हाला आत्ता माझ्या मोबाईलवरती पाहिजे तितके व्हिडिओ दाखवू शकतो. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. हे हास्यास्पद वाटावे अशा स्वरूपाचे उदाहरण आहेत. मी तुम्हाला लगेच दाखवू शकतो. पुणे स्टेशनवरती एका मनोरुग्णाचे मस्तान बाबा नावाचे व्हिडिओ आहेत. त्याचा एक चॅनल आहे जो स्वाभाविक तो काढू शकणार नाही. बरोबर. जो 60-65 वर्षाचा अतिशय कळकट मळकट दाढी वाढलेला, ज्याला स्वतःचं भान नाही अशा स्वरूपाचा मनोरुग्ण आहे. आणि हा कुठल्या तरी देवाचा अवतार आहे आणि मधून मधून त्याच्यामध्ये अंगात देव येतो म्हणून त्याच्याबरोबर लोक जाऊन त्याच्याबरोबर व्हिडिओ काढतात. 20,000 फॉलोअर आहेत त्या चॅनलचे. आता जो कोणी ह्याचा प्रचार प्रसार करतोय म्हणजे ह्याच्याकडे दैवी चमत्कार आहे आणि हा थेट जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे की मतिमंद व्यक्तीला किंवा मानसिक आजारी व्यक्तीला दैवी शक्ती आहे असं म्हणून दाखवणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं. तर ह्याच्यावर कारवाई होऊ शकते का नाही? मगाशी मी तुम्हाला जे आर्ट ऑफ लिव्हिंगचं उदाहरण दिलं की तुम्ही दैवी शक्तीचा दावा करून मुलांना खोटं बोलायला शिकवताय, त्याच्यावरती कारवाई होऊ शकते का नाही? आता इथे साताऱ्यामध्ये धावजी पाटील नावाचं एक देवस्थान आहे जिथे थेट जाहीररित्या त्यांचे व्हिडिओ आहेत. मी तुम्हाला कितीतरी दाखवू शकतो. म्हणजे पुराव्याची वेगळी गरज नाही.
ते व्हिडिओमध्ये स्वतः सांगतायत की आमच्या इथे जारण मारण काढलं जाईल, आमच्याकडे करणी उतरून दिली जाईल, आमच्याकडे या कॅन्सर सारखे आजार बरे करून दिले जाईल, असे जाहीर व्हिडिओ आहेत कितीतरी. आणि मग त्याच्यावरती आपण ते खरात बाबापर्यंत जाईस तोपर्यंत थांबणार आहे का? तर जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम, दक्षता अधिकाऱ्याची तरतूद व्यवस्थितपणे राबवणं आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा विरोधी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कक्ष चालू करणं, या 3 गोष्टी मला वाटतं अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि चौथी अतिशय महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये चिकित्सक दृष्टिकोनाचा मध्यवर्ती गाभा घटक असावा, हे आपल्या नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी पण सांगितलेलं आहे. पण आपल्याकडे आज देखील बाबा वाक्यम प्रमाणम या पद्धतीनंच शिक्षण चाललेलं आहे. गोकमपट्टी करणं, चिकित्सा करणाऱ्या मुलाला तू आगाऊ आहेस, तू प्रश्न कशाला विचारतोस सारखे, असं केलं जातं. ही परीक्षा पद्धती आणि शिक्षण पद्धती बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. मी छोटा किस्सा सांगतो तुम्हाला डॉक्टर दाभोळकरांचा. त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि डॉक्टर दाभोळकर त्यांच्याकडे जादूटोणा विरोधी कायद्याचा मसुदा घेऊन जायचे. त्यावेळेला ते त्यांना असं म्हणाले, विलासराव दिलखुलास होते एका पातीवरती, ते त्यांना असं म्हणाले, डॉक्टर मला तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं पटतंय, ह्याच्यात काही चुकीचं नाही, पण आम्ही पडलो हाडाचे राजकारणी, तुमच्या पाठीशी आहेत 100-200 माणसं आणि तुम्ही ज्या बाबाबुवांच्या विरोधामध्ये आहात त्यांच्या पाठीशी अब्जावधी लक्षावधी माणसं आहेत आणि आम्ही राजकारणी स्वाभाविकपणे ज्यांच्या मागं माणसं आहेत त्यांच्या पाठीमागं आम्ही जातो. यावर डॉक्टर दाभोळकरांनी त्यांना दिलेलं उत्तर आज देखील मला वाटतं दिशा दिग्दर्शक आहे. ते त्यांना असं म्हटलेले, मी तुम्हाला याचं सोपं उत्तर सांगतो विलासराव, तुम्ही मुख्यमंत्री आहात या राज्याचे आणि या राज्यामधल्या काही लाख शाळा ह्या थेट तुमच्या अखत्यारीत येतात आणि त्या शाळांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार करणं हे तुमचं घटनादत्त जबाबदारी आहे. तुम्ही या काही लाख शाळांमध्ये 5 वर्ष याविषयीचा उद्घोष करण्याचं कॉन्क्रीट प्लॅन करण्याची आम्हाला संधी द्या, आम्ही त्यासाठी पैसे पण मागत नाही तुमच्याकडनं. तर 5 वर्षात ती सगळी गर्दी इकडच्या बाजूला येईल याची मला खात्री आहे. हे करण्याची आपली तयारी आहे का आपल्याला ज्योतिषाचेच अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आणायचे आहेत, हा एक मुद्दा आहे. दुसरा असा मुद्दा की जे हे काम करतायत ते आमच्या धर्माच्या फायद्याचं काम करतायत हे म्हणण्याची आज आपल्या समाजातल्या बहुसंख्यांकी तयारी आहे का? जर आंबेडकरांनी केलेलं काम धर्म सुधारणेचं आणि या देशाच्या फायद्याचं होतं, महिला शिक्षण व्हायला लागलं, महिलांना हक्क मिळाले, नंतर अनुसूचित जातींचं शिक्षण व्हायला लागलं, फुलेंनी केलेलं काम या समाजाच्या हिताचं होतं, धर्माच्या हिताचं होतं, तुकारामांनी ज्ञानेश्वरांनी बोललेलं जर धर्माच्या हिताचं होतं, तेच जर आनिसं बोलायला लागली तर ते धर्मविरोधी कसं होतं? या प्रश्नाचा आपण त्याच्यापेक्षा वेगळं काय सांगतोय आम्ही? जे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की जर का मंत्रेची वैरी मरे तर का बांधावी कट्यारे, म्हणजे मंत्रांनी जर वैरी मरत असेल तर तलवार कट्यार लावण्याची काय गरज आहे, हे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांचा मगाशी आपण जे का रंजले गांजले ते तर आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्या पलीकडे साधा कोरडा रोकडा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की जर नवसा सायासे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती, हे 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणून गेलेले आहेत. यांना आपण कधी हिंदू विरोधी म्हणतो का? म्हणजे ज्यांनी या स्वरूपाचे प्रश्न विचारले, याही पेक्षा कठोर प्रश्न विचारले, त्यांना या समाजाने स्वीकारलं. तेच काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हिंदू विरोधी म्हणलं जातं. ही मला वाटतं एक राजकीय चाल म्हणून वापरली जाणारी गोष्ट आहे. पण मग तुमच्यावर असाही ठपका ठेवला जातो की तुम्ही नेहमी हिंदूंच्या विरोधातच बोलला जाता. म्हणजे या ठपक्याची तर जादूटोणा विरोधी कायद्याचा ज्यावेळेला पहिला गुन्हा दाखल झाला ना त्यावेळेला ह्याचा ऍक्च्युली सोक्षमोक्ष लागला होता. जादूटोणा विरोधी कायद्यावरती हा आक्षेप घेतला गेला की तुम्ही हा कायदा हिंदू विरोधी आहे म्हणून होऊ देऊ नये. आता त्यात काव्यागत न्याय असा झाला की जादूटोणा विरोधी कायद्यातला पहिला गुन्हा जो नांदेडमध्ये दाखल झाला तोच मुस्लिम बाबाच्या विरोधामध्ये दाखल झालेला आहे. आणि जे 1,500 गुन्हे मी दाखल झाले म्हणतो त्याच्यामध्ये 20% जास्त गुन्हे मुस्लिम बाबांच्या विरोधामध्ये. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक पत्रिका काढलेली आहे की ज्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही ज्या मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातल्या बोंधू बाबा आणि बुद्ध धर्मातल्या आणि जैन धर्मातल्या बोंधू बाबांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे, त्यांची 150 पानाचं पुस्तक आहे की इतक्या मुस्लिम धर्मातल्या आणि ख्रिश्चन धर्मातल्या आणि बुद्ध धर्मातल्या बोंधू बाबा बुवांच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं काम केलेलं आहे. आत्ता
4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. सांगलीमध्ये एका पादऱ्यांनी, ख्रिश्चन पादऱ्यांनी मोठा ते प्रेयर म्हणून ऑर्गनाईज करतात, ती ऑर्गनाईज केलेली होती आणि त्याच्यामध्ये ते चमत्काराचे दावे करतात आणि लोक अचानक चालायला लागतात, उठायला लागतात, असे त्याचे व्हिडिओ आहेत. आणि म्हणून सांगली पोलिसांकडे आनिसाच्या स्थानिक शाखेनी तक्रार दाखल केली आणि त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई केली सांगली पोलिसांनी. मदर टेरेसांना ज्या वेळेला संत पद दिलं गेलं जातं, चमत्काराचा दावा त्यांनी, एक चमत्कार जर सिद्ध झाला तुम्ही तर तुम्हाला संत पदाला तुम्ही लायक होता, असा व्हॅटिकनचा नियम आहे. त्यावेळेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी व्हॅटिकनला पत्र लिहिलं होतं. ज्या वेळेला त्यांना मरणोत्तर 2014 साली प्रत्यक्षामध्ये तो दिला गेला, त्यावेळेला आनिसांनी त्यांना महाराष्ट्रातनं पत्र पाठवलेली होती. त्यामुळं सर्व धर्मातल्या भोंदू बाबा बुवांच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते आणि गेल्या 30 वर्षामधला हा इतिहास आहे. तो जर कोणी समजूनच घ्यायचा नाही असं ठरवलं तर मग अशा स्वरूपाचे आरोप करणं हे तुलनेने खूप सोपं आहे. दुसरं मी साधं उदाहरण देतो की माझं नाव डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी ज्या हमीद दलवाईंवरनं ठेवलं. हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातले धर्मचिकित्सक होते. नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या मुलाचं नाव मुस्लिम समाजात जो धर्मचिकित्सा करत होता त्या माणसाच्या नावावरनं ठेवलं. याचा अर्थ काय आहे? मुस्लिम, आणि त्यावेळेला त्यांनी त्याच्याविषयी सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे, मी देखील लिहिलेलं आहे की मुस्लिम समाजामध्ये ही धर्मचिकित्सा करणं किती अवघड आहे. कारण हिंदू धर्माला 5000 वर्षाचा धर्मचिकित्सेचा इतिहास आहे. मुस्लिम धर्मामध्ये जो ते करत होता त्या माणसाच्या नावाने त्यांनी माझं नाव ठेवलं. याच्यातच त्याच्या मागची भावना आपल्याला लक्षात येते. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन मला हा प्रश्न विचारायला वाटतो की ज्यांना हा प्रश्न पडतो त्यांना, की तुम्ही महिला सक्षमीकरणाचं काम जे करतात त्यांना हा प्रश्न कधी विचारलाय का? अण्णा हजारे भ्रष्टाचाराचं काम करतात, भ्रष्टाचार निर्मूलनाचं, त्यांना तुम्ही हा कधी प्रश्न विचारलाय का की तुम्ही हिंदू धर्मातच का करताय? का नाही विचारला? कारण त्यांच्याकडे येणारी प्रकरणं पण 80% जास्त सरासरी हिंदूच असतात, बहुसंख्य महिलांच्या अन्यायाची काम करणारी जी लोक असतात त्यांच्याकडे पण येणारी हिंदूच असतात. मग त्यावेळेला आपण असं म्हणतो की हे हिंदू धर्माच्या हिताचं काम आहे. मग अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील धर्मातल्या भ्रष्टाचाराविरोधातच काम करते. धर्मातला भ्रष्टाचार जर बाजूला केला तर निखळ स्वरूपातला धर्म समोर येईल ना. त्याच्यातला भ्रष्टाचार दूर करणारी व्यक्ती हा आपला शत्रू कसा असेल? संत साहित्याचे जे महाराष्ट्रातले मोठे अभ्यासक आहेत, जे जादूटोणा विरोधी कायद्याच्या सुरुवातीपासून डॉक्टरांच्या पाठीशी होते, सदानंद मोरे सर, त्यांचं असं जाहीर स्टेटमेंट आहे. ते असं म्हणतात की नरेंद्र दाभोळकर हे धर्माचे मित्र होते. चिकित्सा करणारी व्यक्ती आणि ती देखील हृदय चिकित्सा करणारी व्यक्ती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका ही जगभरातल्या एथिस्ट चळवळींपेक्षा वेगळी आहे. जगभरातल्या आणि भारतातल्या देखील एथिस्ट चळवळी असं मानतात की अंधश्रद्धा निर्मूलन करायचं असेल तर देव आणि धर्म बाजूला ठेवायला पाहिजे. तुम्ही देवावर आणि धर्मावरती फुली मारा. ही नास्तिकतावादाची भूमिका आहे. ही महाराष्ट्रामध्ये श्रीराम लागूंची भूमिका होती, बरोबर, जी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने गेली 35 वर्ष हे सांगत आलेली आहे की आम्ही संविधान मानणारी माणसं आहे आणि संविधानाने या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला श्रद्धेचा आणि धर्म स्वीकारण्याचा, नाकारण्याचा दोन्हीचा अधिकार दिलेला आहे. बरोबर, त्या अधिकाराचा आम्ही सन्मान करतो. आम्ही कुणालाही असं म्हणत नाही, आमच्याकडे येणाऱ्या सभासदाला देखील, की तू धर्म आणि देव नाकारून आमच्याकडे ये. आपण 2च अपेक्षा त्याच्याकडनं व्यक्त करतो. एक अपेक्षा अशी की आपला धर्म, आपली श्रद्धा ही आपलं जीवन उन्नत करतेय का अवनत करतेय? एवढा साधा प्रश्न विचारायची आपली स्वतः तयारी आहे का? आपली साधारणपणे श्रद्धेने माणसाचं आयुष्य अधिक आनंदी करावं ही अपेक्षा आहे ना. बरोबर. जर ती श्रद्धा माणसाच्या जीवनाची अवनती करत असेल तर त्याची आपण चिकित्सा करायची आपली तयारी आहे का नाही? एक. आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण अनेक वेळेला दिलं जायचं. आंबेडकर असं म्हणायचे की सोन्याला आगीचं भय काय? सोन्याची चिकित्सा आगीनीच होते ना. जर ते जळून गेलं तर ते सोनं नव्हतं आणि जर ते टिकून उभारून वरती आलं तर ते सोनंच आहे. त्यामुळे चिकित्सेला घाबरण्याची काही गरज नाही श्रद्धेनी. आणि दुसरी बाब, जिथे श्रद्धेच्या नावावरती शोषण होत आहे त्या ठिकाणी मात्र आपण हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. आणि तिसरी, त्याही पलीकडे जाणारी बाब जी इथल्या संत परंपरेने आम्हाला दिलेली आहे की देवाच्या आणि धर्माच्या नावावरती कोणी मानवतावादी कृत्य करत असेल
तर तो आमचा मित्र आहे, ही आमची भूमिका आहे. म्हणजे जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं जर कोण म्हणत असेल तर त्याच्याशी माझं विरोध असण्याचं काहीच कारण नाही. तहानल्या माणसाला पाणी देणं, भुकेल्या माणसाला अन्न देणं हा माझा धर्म आहे, असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाहीये. मुद्दा इथे सुरू होतो की ज्या वेळेला कोणी असं म्हणायला लागतो की मी मागच्या जन्मीचा कृष्ण आहे आणि तू या जन्मीची राधा आहेस आणि माझ्याशी संग केल्यानंतर तुला मूल होईल, तर याची चिकित्सा न करणं हे खरं तर आपण आपल्या घटनादत्त कर्तव्याशी केलेली च्युती आहे. नाही, मला हे बौद्धिक दिवाळखोरीच वाटते प्रकारची. याच्यामध्ये मग ही बौद्धिक दिवाळखोरी चिकित्सा न करता कशी कळेल आपल्याला? म्हणून आम्ही काही वेळेला साधी असं आवाहन करतो लोकांना की प्रवाहाच्या विरोधामध्ये हे चिकित्सेचं काम करणारी माणसं संतांच्या कालखंडामध्ये देखील मर्यादितच होती. ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाला देखील वाळीतच टाकलं गेलं होतं. तुकारामांची गाथा देखील इंद्रायणीमध्ये बुडवली गेली. त्याच्यामुळे हे काही जगावेगळी गोष्ट नाही. आंबेडकरांना देखील त्यांच्या हयातीमध्ये या स्वरूपाची मान्यता कधीच मिळाली नव्हती. फुले दाम्पत्यांना देखील शेण दगड अध्यारूढ आहे की प्रवाह विरोधात तुम्ही जर गेलात असाल तर तुम्हाला ते भोगावं लागतं. ते भोगायला लागतं तुम्हाला. याची आमची तयारी आहे अनिसाच्या कार्यकर्त्याची, त्याच्या सकट आम्ही ते काम करतोय. मुद्दा असा आहे की ज्यांचं ह्याच्यामध्ये शोषण होतंय आणि जे ह्याच्यामध्ये कडेवरती उभे ती माणसं काही भूमिका घेणार की नाही? उद्या जर मी असं म्हणतो की तुम्ही नाही कदाचित सक्रिय कार्यकर्ते होणार अनिसाचे, पण जर तुमच्या आजूबाजूला कोणी असं म्हणत असेल की हे हिंदू विरोधी आहे, तर कमीत कमी तुम्ही त्यांना एवढं तरी म्हणाल का नाही मला ही माणसं माहिती आहेत आणि कसं हिंदू विरोधी सांगा बघू, तुम्ही मला समजावून सांगा याच्यात हिंदू विरोधी आहे काय? हे ज्या वेळेला आपण माणसं म्हणायला लागतील उच्च रवानी, त्यावेळेला तो चिकित्सेचा परीघ वाढेल ना. त्यावेळेला ते असं म्हणतील की नाही आम्हाला चिकित्सा हवी आहे, या माणसांची चिकित्सा झाल्याने खरं तर आमच्या समाजातले बोंधू दूर होणार आहेत. अडचण याच्या मागची जी अनेकदा सामान्य माणसं समजून घेत नाहीत आणि जे व्यापक धर्म कारणाच्याशी संबंधित आहे ती अशी आहे की असं समजलं जातं की जर लोक चिकित्सा करायला लागतील तर मग ते धर्माच्या नावावरती केलेल्या राजकारणाची पण चिकित्सा करायला लागतील आणि ती चिकित्सा आजच्या समाजात कुणाला नको, कारण त्याच्यावरती सगळं सत्तेचं गणित उभं राहिलेलं आहे. त्यामुळं चिकित्सा करणारी व्यक्ती ही धर्माच्या नावावर असो किंवा आणखीन कुठल्याही नावावर असो, ती सध्याच्या कालखंडामध्ये लोकांना नको आहे. आणि असेच राजकारणी जर आपण निवडून द्यायचे ठरवले तर त्यातून खरातांचं पीक येणार हे सांगायला काही कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्यामुळे ही जबाबदारी फक्त अनिसाच्या कार्यकर्त्यांची नाहीये, ही माध्यमांची आहे. तुम्ही जर बघितलं तर आज मराठीतली सगळी प्रमुख माध्यमं ही ज्योतिषाच्या जाहिराती छापतात. सगळी प्रमुख, एक सुद्धा अपवाद करू शकत नाही तुम्ही त्याला. तर आता ज्योतिषाची जाहिरात छापणारी व्यक्ती ही स्वतःच्या वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचार प्रसाराच्या कर्तव्यापासून लांब पडू शकते का? कितीतरी माध्यमांचा रेव्हेन्यू हा अशा स्वरूपाच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. जोपर्यंत तुम्ही ते बदलत नाही त्यांची जबाबदारी ते घेणार आहेत का नाहीत? शिक्षण संस्थांची जबाबदारी आहे की या स्वरूपाचे कार्यक्रम त्यांच्या ह्याच्यामध्ये मध्यवर्ती समज विकसित करणाऱ्या गोष्टी म्हणून होतील. त्या किती आपल्या इथल्या शिक्षण संस्थांमध्ये केल्या जातात. त्यामुळं माध्यमांची जबाबदारी आहे, प्रशासनांची जबाबदारी आहे. आणि एकदा अशा स्वरूपाचं वातावरण तयार केलं की कुठल्याही चिकित्सेला जागा द्यायची नाही, कुठल्याही चिकित्सा करणाऱ्या माणसाला धर्मद्रोही देशद्रोही ठरवायचं आणि त्याच्यावर हल्ले करायचे, तर त्यातून नुकसान जे होणार आहे ते सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे. डॉक्टर दाभोळकरांवरती एक लेख लिहिलेला होता वर्ड्स मॅटर नावाच्या एका पुस्तकामध्ये, पेंग्विन प्रकाशननी काढलेल्या. त्या लेखाचं टायटल होतं अ डॉक्टर किल्ड बाय हिज पेशंट्स. आता ते काय करू इच्छित होते हे जर आपण समजून नाही घेतलं, किंवा सॉक्रेटिस विषयी जे अतुल पेठेंनी नाटक केलेलं आहे, लागूंनी त्याच्यात भूमिका केलेली, त्याच्यात एक वाक्य आहे ज्याच्यामध्ये सॉक्रेटिसला ज्या वेळेला विषाचा प्याला दिला जातो त्यावेळेला त्याच्या संदर्भात हे वाक्य येतं, सॉक्रेटिस सारख्या माणसाच्या मृत्यूचे किंवा खुनाचे सगळ्यात मोठा ज्यांना जर तोटा होत असेल तर तेच लोक असतात की जे त्याला विष देतात, कारण ते त्या मानसिकतेने ग्रस्त असतात. बरोबर. त्या मानसिकतेतून त्यांना लक्षात येत नाही की आपण काय करतोय हे आपलं शोषण होतंय याच्या माध्यमातून
आणि त्या शोषणाच्या विरोधामध्ये जी व्यक्ती उभी आहे त्याच व्यक्तीला तुम्ही स्वतःचा विरोधक समजता. ही मला वाटतं हा मी जी सातत्यानं डॉक्टरांचा उल्लेख इथे येतोय जो स्वाभाविक पण आहे. तुम्ही इथं उघड उघड अनेक नावं घेतली, अनेक धर्मांबद्दल नावं घेताय, अनेक राजकारण्यांबद्दल तुम्ही बोलताय. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांच्या पश्चात काम सुरू केलं, तुम्ही मुक्ताताई असू दे, तुम्ही आणि तुमची सगळी मंडळी, व्यक्तिशः तुम्ही जेव्हा असं काम करता, तुम्हाला भीती वाटत नाही? मला ऑनेस्ट आन्सर. नाही, अगदीच ऑनेस्ट आन्सर आहे. हाच प्रश्न मला त्यावेळेला डॉक्टर गेले त्यावेळेला बरखा दत्तचा वी द पीपल शो चालू होता आणि त्याच्यामध्ये सेम प्रश्न त्यांनी मला विचारलेला आणि त्याचं उत्तर मी दिलं होतं. तेच माझं आज उत्तर आहे की भीती वाटते. भीती ही माणसाची, आणि मी मानसोपचार तज्ञ आहे त्याच्यामुळं तर मी अनेक चांगलं समजू शकतो की भीती ही माणसाची नैसर्गिक भावना आहे. आणि जर कोणी असं म्हणत असेल की या परिस्थितीत आम्हाला भीती वाटत नाही तर ते खरं नाही. पण मुद्दा पुढचा आहे की आम्ही त्या भीतीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे. हा आमचा कॉन्शियस डिसिजन आहे की इथून आम्ही मागं हटणार नाही. भीती या कामामध्ये तुम्हाला येणारच आहे, परंतु त्या भीतीला सामोरं जायचा निर्णय आपण घेतोय का नाही व्यक्ती म्हणून, ही मला वाटतं अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि तो निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागेल ते किंमत देण्याची जर तुम्ही तयारी ठेवली असेल मनाची, तर मग प्रत्येक माणसानेच त्या भीतीपासून जर मागं पळून जायचं ठरवलं तर मग ही परिस्थिती कधीच बदलणार नाही. किंवा ज्या लोकांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांवरती गोळी मारली त्या लोकांचा तो विजय आहे. ऍक्च्युली ते आपण घाबरावं म्हणून तर हे दहशतवादी स्वरूपाचं कृत्य असं म्हणतात ना. म्हणजे मी नाही म्हणत आहे, सीबीआयनी जी दाखल केलेली चार्जशीट होती त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की हे दहशतवादी स्वरूपाचं कृत्य आहे. दहशतवादी कृत्याचं उद्दिष्ट काय असतं की लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी. परंतु मी जर काही चुकीचं करतच नाहीये, मी चुकीचं काहीच बोलत नाहीये. खरं तर भीती ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना वाटायला पाहिजे. मी काय करतोय, मी लोकांना म्हणतोय की तुम्ही विचार करा. एवढंच तर आमचं म्हणणं आहे ना. तुम्ही विचार करा, समजून घ्या, स्वतःचा निर्णय घ्या. भले तुम्ही त्याला बळी पडले असाल तर सहानुभूतीनं आपण विचार करू, समजून घेऊ, पण दुसऱ्यांचं शोषण तरी नको करायला आपण. आणि हे आपल्या सगळ्या समाजासाठी आवश्यक आहे. एवढंच तर आमचं मागणं आहे. असं असताना भीती वाटावी, खरं तर हा प्रश्न समाजासाठी आहे की हे म्हणणाऱ्या माणसाला भीती वाटावी असा समाज आपण का निर्माण केलाय. याच्यात खरं भीती वाटण्यासारखं काय आहे? अगदी सिंपल साधं कॉमन सेन्सचं सांगणं आहे, जेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सांगत होते. तर मला वाटतं की ती वाटली तरी त्याच्यावरती मात करायचं आम्ही ठरवलेलं आहे. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा विचारतो जो सर्वसामान्य लोकांना प्रश्न असतो. एक, श्रद्धा म्हणजे काय तुम्ही सांगितलं आता मगाशी बोलता बोलता आपण बोललो की ज्यांना जीवन उन्नत झालं पाहिजे. आय ॲग्री. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली थिन लाईन काय आहे? म्हणजे खरं तर दोनच, म्हणजे त्याच्या व्याख्येच्या ह्याच्यात जाण्यापेक्षा मला वाटतं प्रत्येक माणसाने दोन निकष लावून बघावेत की आपण ज्याला श्रद्धा म्हणतोय ते आपलं जीवन उन्नत करतेय का, आपल्याला जीवनात अधिक काहीतरी चांगलं करण्याची, कारण श्रद्धेमध्ये सकारात्मकता आहे, ती सकारात्मकता ती श्रद्धा आपल्याला देते का. आणि दुसरं, त्याच्या माध्यमातून दुसऱ्याचं शोषण होत नाहीये ना. या दोन मला वाटतं अतिशय महत्वाच्या बाबी आहेत. दरवेळेलाच आपल्या जीवनात अनेक धारणा अशा असतात की ज्यांना खरं म्हटलं तर वैज्ञानिक आधार नसतो. मी एक उदाहरण देतो तुम्हाला की माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी आपण अनेकदा असं म्हणतो की शेवटी विजय सत्याचाच होईल. आता ह्या विधानाची जर ह्याच्यावर माझी श्रद्धा आहे, ह्याची जर चिकित्सा करायला लागला आपण तर प्रत्यक्षात जगामध्ये असा काही इतिहास नाही. बरोबर, सत्याचा विजय होईल अशी काही धारणा नाही. आजूबाजूची परिस्थिती बघितली तर सत्याचा विजय न होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु ही धारणा ठेवल्याने माझं जीवन उन्नत होतं. तर आता त्या अर्थाने ती माझी श्रद्धा आहे. तर अशा स्वरूपाची श्रद्धा कोणी जर राखत असेल तर त्याला कोणी नाही म्हणण्याचं कारण नाही. पण त्याच्या माध्यमातून कोणाचं जर शोषण होत असेल, आणि दुसरी बाब, त्याची चिकित्सा करण्याची आपली तयारी आहे का. म्हणजे हा जो सध्या मला वाटतं की श्रद्धेच्या भोवती हे जे भावनादुखीच्या आजाराचं एक मोठं कवच तयार केलं गेलेलं आहे ना, की प्रत्येक गोष्ट कोणी काही बोललं की माझी भावना दुखावते. तर मला वाटतं त्याच्या विरोधामध्ये खूप मॅसिव्ह लसीकरणाची आपल्याकडे गरज आहे. संसर्गजन्य आजार झालेला आहे की कोणी काही बोललं की माझी भावना, म्हणजे भावना दुखवून घेणाऱ्याची काही जबाबदारी आहे का नाही. बरोबर.
कारण भावनादुखीच्या या वातावरणात कुठलीच चिकित्सा शक्य नाही. प्रत्येक गोष्टीची जर माझी भावना दुखावायला लागली असं म्हणून लोक जर रस्त्यावरती उतरायला लागली तर कुठलीच चिकित्सा करणं शक्य नाही. आणि ते समाजाला रसातळाला घेऊन जाणार आहे हे आपण समजून तरी घ्या. आणि ते हे सर्व धर्माच्या बाबतीत आहे, एका कुठल्या धर्माच्या बाबतीत नाही, सर्व धर्मांच्या बाबतीमध्ये हे तितकंच खरं आहे. आत्ता अनिसचं काय काय लेवलला काम चाललंय एक, आणि जवळपास अनेक वर्ष तुम्ही यामध्ये काम करताय, तर पूर्वीच्या ज्या अंधश्रद्धेच्या केसेस काय असायच्या आणि आत्ता काय जास्त येत आहेत? म्हणजे आत्ता हे प्रकरण जास्त वाढतंय. पूर्वी करणी भानामध्ये जास्त होती, आता आणि काहीतरी वेगळं वाढलंय, असं माझे दोन प्रश्न आहेत माझे. अनिसचं काम मला वाटतं की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डॉक्टर दाभोळकरांचा खून याच उद्देशाने केला गेला होता की हे काम थांबावं. पण प्रत्यक्षात गेल्या 12 वर्षात ते काम थांबलेलं नाही. अतिशय निर्धाराने ते काम सुरू आहे. जादूटोणा विरोधी कायदा त्याच्यानंतर पारित झाला. त्याच्या जी काही मर्यादा आहेत त्याच्या सकट त्याच्या अंतर्गत जवळजवळ 1500पेक्षा जास्त बंधुभावांना अटक झालेली आहे. 2 वेळेला अनिसनी पूर्ण राज्यभर जादूटोणा विरोधी प्रबोधन यात्रा काढली. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे विचार घरोघरी म्हणून आत्ता आम्ही एक पुस्तकांची कॅम्पेन राबवली. त्याच्यामध्ये जवळजवळ एका वर्षात आम्ही 2.5 लाख पुस्तकं, म्हणजे मराठीमध्ये 1000ची आवृत्ती खपली तर लोक आनंदी असतात, पण 2.5 लाख पुस्तकं आम्ही गावोगावी पोहोचवली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विद्यापीठ म्हणून आम्ही एक ऑनलाईन डिजिटल विद्यापीठ चालू केले, जिथे कोणीही सामान्य व्यक्ती जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी त्याला शिकायचं असेल तर फ्री त्या गोष्टी ती व्यक्ती शिकू शकते. दरवर्षी जवळजवळ 3000पेक्षा जास्त जनजागृतीचे कार्यक्रम गावागावांमध्ये जाऊन अनिसचे कार्यकर्ते करतात. हे सगळं पूर्ण स्वयंसेवी पद्धतीने आहे. अनिस कुठलंही फंडिंग त्यांच्या कामासाठी घेत नाही. कार्यकर्ते स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करतात आणि हे करतात. अनिसचं एक वार्तापत्र निघतं, ज्याचं जवळजवळ अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, ज्याचं 5000 सबस्क्रिप्शन आहे, ते मोठ्या प्रमाणात लोकांच्या पर्यंत जातं. मेळघाटामध्ये आम्ही आता एक धडक मोहीम, मेळघाटामध्ये डंबा नावाची एक लहान मुलांना पोटावर चटके देण्याची प्रथा आहे अजूनही देखील. त्या प्रथेच्या विरोधात आम्ही मेळघाटातल्या 350 गावांमध्ये अनिसचे कार्यकर्ते जाऊन आले. म्हणजे एका बाजूला प्रबोधन चालू आहे, दुसऱ्या बाजूला जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी ह्याच्यासाठी काम चालू आहे. तिसऱ्या बाजूला जे अनिसनी सुरू केलेले उपक्रम होते, आज ज्याला विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचे उपक्रम असं म्हटलं जातं, ते आज शासनाचे उपक्रम झालेले आहेत. म्हणजे फटाकेमुक्त दिवाळी अनिसनी 25 वर्षापूर्वी सुरू केली, आज शासन त्याला मान्यता देत आहे. पर्यावरणपूरक गणपती हे 25 वर्षापूर्वी, तुम्ही कोल्हापूरचे आहात त्यामुळे तुम्हाला माहित असेल की कोल्हापूरमध्ये त्याला टोकाचा विरोध झाला होता. आज त्याच कोल्हापूरमध्ये रंकाळ्यामध्ये काही लाख मूर्ती दान केल्या जातात. होळी लहान करा, पोळी दान करा हा कार्यक्रम आहे. अशा स्वरूपाचे अनेक कार्यक्रम आहेत अनिसचे की जे आज समाज मान्यता मिळवत आहेत. कार्यकर्ते नवीन येत आहेत, घडतायत. पण खेदाची बाब अशी आहे की तुम्ही म्हटलात की अंधश्रद्धांचं रूप बदललंय, हे एका पातळीवरती खरं आहे. म्हणजे नवीन अंधश्रद्धा, ज्याला छद्मविज्ञान म्हणतात किंवा विज्ञानाच्या नावावरती पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा ह्या आलेल्या आहेत. पण खेदाची बाब अशी आहे की करणी, भूत, भानावती, लिंबू, नजर लागणे ह्या गोष्टी काही अजूनही कमी झालेल्या नाही. म्हणजे ज्या वेळेला या देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल विमान आणलं, त्याला त्यांनी लिंबू मिरची जर लावली असेल तर तिथून आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणजे खेदाची गोष्ट अशी आहे की गुण्या गोविंदांनी त्या मागच्या शतकातल्या अंधश्रद्धा आणि या शतकातल्या अंधश्रद्धा. पण एक प्रश्न विचारतो, म्हणजे लोकांना मी इंटरप्ट करतोय, पण उदाहरणार्थ एक असा एक अँगल असतो लोकांचा, लावली लिंबू मिरची, त्याच्यामुळे काही कोणाचं शोषण होत नाहीये, त्याच्यामुळे मला श्रद्धेला असं वाटतं की चला हे लॉंग लास्टिंग होईल, टिकेल, याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हे विमान टिकेल, म्हणून मी लिंबू मिरची लावली आणि झालं, तो घडून आणलं. काय फरक पडतो ह्याच्यामध्ये? मला वाटतं की आपण एक समजून घ्यायला पाहिजे की व्यक्ती म्हणून त्यांनी करणं आणि संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तींनी हे करणं, स्वतःचं जे धार्मिक आचरण आहे ते त्यांनी स्वतः पुरतं मर्यादित ठेवावं. त्याच्यासाठी देशाचा प्रतिनिधी म्हणून तो तिथे जातोय ना. मग त्यांनी तिथे उद्या तो लिंबू मिरची लावेल, नाहीतर मग होम घालेल, आणखीन काय काय करेल. ते राफेल विमान आणणं महत्वाचं आहे का त्याची वैयक्तिक श्रद्धा महत्वाची? उद्या तो दुसऱ्या धर्मातला असेल तर त्यांनी काय करावं तिथे? त्याच्यामुळं आपलं जी धर्मभावना आहे ती स्वतः घरात ठेवा, ही एक साधी गोष्ट आहे, महत्वाची बाब आहे. दुसरी महत्वाची बाब आहे की या स्वरूपाची धारणा जी लोकांनी समाजामध्ये
स्वतःच्या मनात रुजवलेली आहे. त्यांनी हे पण समजून घ्यायला पाहिजे की ज्या शिवाजी महाराजांचा आपण उदो करतो त्या शिवाजी महाराजांनी सगळ्या लढाया अमावस्येच्या रात्री सुरू केल्या. त्याच्यामुळं त्या लढाईतल्या विजय आणि पराजयाचा आणि लंबू मिरशीशी काहीही कार्यकारण भाव नाही. परंतु सगळ्या लढाया मुहूर्तावरती सुरू करणारी पेशवाई बुडली. याच्यातला कार्यकारण भाव आपण समजून घ्यायला पाहिजे की तुमच्या मनाला बरं वाटत असेल म्हणून एखादी गोष्ट करणं आणि त्यातून चुकीच्या गोष्टींना बढावा देणं. उद्या हे संरक्षण मंत्री, आणि हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की ज्या वेळेला युद्ध प्रत्यक्षात चालू होईल, म्हणजे साधं जर लिंबू मिरचीनं जर एवढं सगळं होतंय आणि अनिसेचे कार्यकर्ते अनेक वेळेला त्यांच्या भाषणामध्ये हे उदाहरण देतात, मग सीमेवरती लिंबू मिरची का नाही लावत? तिथे राफेल विमानच काम करणार आहे ना. म्हणजे एका ह्याच्यामध्ये दुटप्पीपणा पण आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे की आपल्या पुरतं मर्यादित ठेवावं, भावनेला आधार मिळावा म्हणून ते करावं, हे सगळं ठीक आहे. परंतु ज्याच्यातनं थेट काही कार्यकारण भाव ज्याच्यामध्ये नाही आणि आपल्याला कळतंय की ज्याच्यामध्ये काही कार्यकारण भाव नाही, आणि अडचण अशी आहे की आपल्याकडे गाडीला, आणि त्यातून एक गुलामीची मानसिकता तयार होती. म्हणजे उदाहरण मी सांगतो, गाडीला लिंबू मिरची लावली जाते आणि असं समजलं जातं की ही गाडी चालवणाऱ्याला काही होणार नाही. मग दारू पिऊन गाडी चालवली तरी चालते, कितीही रॅश गाडी चालवली तरी चालते, रस्त्यावरची खड्डे असतील तर ते कसेही रस्ते खड्डे असलेले असतील तरी चालते, लायसन्स. म्हणजे मग तुम्ही स्वतःची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी एका कुठल्या तरी बाह्य शक्तीवरती टाकता आणि ह्याच्यातून ही मानसिकता तयार होते की चिकित्सा करायची नाही, किंवा जो चिकित्सा करणार आहे तो माझ्या धर्मश्रद्धेच्या विरोधात आहे. आता साधं उदाहरण आहे ना, ह्याचंच उदाहरण घेऊ आपण की जर ह्याची कोणी चिकित्सा केली तर तो धर्मविरोधी होतो का? हा परीघ ज्या वेळेला आपण आक्रसायला लागतो की त्याची चिकित्सा करणाऱ्या व्यक्तीला आपण थेट धर्मविरोधी म्हणायला लागतो. हा संवादाचा परीघ हा या देशातली खूप महत्वाची बाब आहे, महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आणि मग नाहीतर मग हा परत तुकाराम महाराजांचाच हे आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि आता कुंभमेळा येणार आहे म्हणून आली आली श्रीहस्त पर्वणी झाली नाव्या भटाधनी, असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मग आता ह्याचा असंच असू शकतं ना, काय हरकत आहे तुम्हाला? तुकाराम महाराजांनी असं का म्हणावं? ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू, असं तुकाराम महाराज म्हटले. मग असू देत ना, आमची वैयक्तिक श्रद्धा होती, असं का म्हणावं त्यांनी? चर्चा होऊ शकते, पण ती वैयक्तिक म्हणून भारतीय राज्यघटनेने तुम्हाला वैयक्तिक ह्याच्यात तुम्हाला करायचा अधिकार दिलेला आहे, पण सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही धर्म स्वतःचा बाजूला करावा. शासनाला कुठलाही स्वतःचा धर्म नाही, राज्यघटनेतलं तत्व आहे ना. मग त्या तत्वाला तुम्ही सरळ सरळ पायदळीत उडवताय. जादूटोणा विधेयक जे आलं त्याला नियम नाही आहेत काही. काय नियम असायला पाहिजे? किती आधी साधं उदाहरण देतो मी तुम्हाला की दक्षता अधिकाऱ्याची कर्तव्य, दक्षता अधिकाऱ्याची प्रोव्हिजन याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत केलेली आहे. आता दक्षता अधिकाऱ्यावरती जर तुम्ही कायद्याअंतर्गत जबाबदारी टाकली की त्या ह्याच्यात दैवी चमत्काराच्या शक्तीचा दावा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद त्याच्याकडे असायला पाहिजे, आणि त्याचं पिरियॉडिक सुपरविजन व्हायला पाहिजे. हे जर झालं तर ह्याच्यातले 50% लोक आपोआप थांबतील. बरोबर. साधी गोष्ट आहे, दैवी चमत्काराचा दावा करणं हे गुन्हा आहे. बस हे जर तुम्ही परत परत जाऊन त्या ठिकाणी जाऊन सांगितलं, त्या ठिकाणी बोर्ड लावलात तुम्ही की हे जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे, ते करणाऱ्या व्यक्तीच्या वरती तुम्ही जर एकदा तुम्ही त्याला समज दिली, दोनदा समज दिली, तिसऱ्यांदा केली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल. बरोबर. ही साधी गोष्ट आहे. ह्याच जर प्रत्यक्षात मोडस ऑपरेंडी ठरवली गेली तर सहज शक्य आहे हे करणं कायद्याच्या अंमलबजावणीसाठी. त्यामुळे अशा कितीतरी साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्योतिषाविषयी जादूटोणा विरोधी कायद्याची काय भूमिका आहे. आता तुम्ही बघितलं तर ज्योतिष हे जादूटोणा विरोधी कायद्यात वगळलेलं आहे, ठीक आहे, आपण समजू शकतो. पण असंख्य ज्योतिषी हे सुरुवात ज्योतिषापासून करतात आणि उतारे तंत्रमंत्राचे देतात. असं प्रत्यक्षात म्हटलं जातं की ज्योतिषी कला आहे, असं लोक म्हणतात. ठीक आहे, कला आहे. मग तुम्ही कॅन्सर पासून सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन कसे देता, लग्नांवरती सोल्युशन कसे देता, तुम्ही माणसाच्या आयुष्यातल्या प्रमुख गोष्टींवरती, आजारांवरती, प्रमुख निर्णयांवरती सोल्युशन देता, तर तुम्हाला कुठली तरी कायद्याची चौकट हवी का नाही? ती चौकट तरी तुम्ही घाला. तुम्ही कला म्हणून त्यांना सांगा,
परंतु तुम्ही जर आता खरात बाबाचंच उदाहरण आहे, जो सांगताना ज्योतिषी सांगत होता, पण तो प्रत्यक्षात काय सोल्युशन देतो, तर ती बहुतांश तंत्रमंत्राची सोल्युशन असतात. बरोबर. आता हे मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन सारखे प्रकार आहेत किंवा अशा स्वरूपाच्या ज्या जाहिराती सोशल मीडिया मधल्या ज्या चमत्काराचे दावे करणारे हे, याच्यावरती 2 मोठी जजमेंट आलेली आहेत. एक महाराष्ट्राच्या हायकोर्टने, औरंगाबाद बेंचनी हायकोर्टच्या जादूटोणा विरोधी कायद्याचा आधार घेऊन शासनाला असा आदेश दिलेला होता की तुम्ही अशी विभागनिहाय ट्रिब्युनल तयार करा की कोणी असा जाहिराती करत असेल जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करणारे आणि त्याच्यात जर कोणाची फसवणूक झाली असेल तर थेट तिथे येऊन ते तक्रार करू शकतात. जसे ते हनुमान चालिसा यंत्र एक होतं आणि त्याचे तुम्ही घरात लावल्याने तुमचे प्रॉब्लेम सुटतील असा दावा होता. त्या माणसाने त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याअंतर्गत त्याला कॉम्पेन्सेशन मिळालं. ह्याचा नियम होऊ शकतो. तर अशा कितीतरी जाहिराती आज सगळ्या चॅनलवरती दाखवल्या जातात की जर हे मी केलं आणि ह्याचं जर मला सगळीकडे तुम्हाला ग्राहक न्यायालयात जाता येतं ना, याच्या विरोधात का नाही जात आहे? जर तुमची फसवणूक झाली असं लक्षात आलं तर त्याला तुम्ही कायद्यानुसार हे करता येईल, तुम्हाला कॉम्पेन्सेशन देता येईल. आरोग्यविषयक ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धांविषयी कोरोनिलमध्ये रामदेव बाबा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले की आरोग्यविषयक दावे अशा स्वरूपाचे करणाऱ्या ज्या हे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी एक इंडिपेंडंट यंत्रणा तयार केली जावी. सर्वोच्च न्यायालयाने हे सांगून 1.5 वर्ष झालेलं आहे. त्याची एक वेबसाईट तयार केलेली आहे, पुढे काही गेलेलं नाही. ही साधी गोष्ट आहे, हा नियमामध्ये येऊ शकतं. किती आरोग्यविषयक दावे, आरोग्य म्हणजे कॅन्सर बरा करतो, हे खाल्लं की तुमची हार्ट अटॅक दुरुस्त होईल, आणखी असे किती तुम्ही जाहिराती बघा तुम्ही पेपरमध्ये, मानसिक आजार बरे करतो, फिटेचा आजार बरा होईल. या सगळ्यामध्ये महाराष्ट्र शासन खरंच आता जादूटोणा विधेयक असू दे किंवा अनिसं जे काम करते त्याला फॉर व्हायला लागले का? असं म्हणणं मला वाटतं अतिशयोक्ती करणं होईल. कारण की हेच शासन गेल्या 10 वर्षामध्ये कमीत कमी 7-8 वर्ष तरी सत्तेवरती आहे आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी ह्याच्याविषयी काहीच कारवाई केलेली नाहीये. याच शासनाचा ज्या वेळेला शपथविधी झाला त्यावेळेला ज्या माणसांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि ND पाटील यांचे हातपाय तोडा असं जाहीर भूमिका घेतलेली होती, त्या माणसाला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बोलवलं होतं. तिथे जाऊन मुख्यमंत्री असं म्हणतात की धर्मसत्तेने राज्यसत्तेला दिशा दाखवावी. तर या सगळ्या जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम केले जात नाहीत. इतक्या सगळ्या केसेस आहेत ज्या केसेस अनिसं द्यायला तयार आहे शासनाकडे, त्याच्यावरती ते कारवाई करत नाहीत. त्याच्यामुळं मला वाटतं गेस वर्क करण्यापेक्षा जर खरंच त्यांची इच्छा असेल तर त्यांनी ही कारवाई करून दाखवावी. आज देखील ही संधी आहे आणि आज देखील याच्याविषयी अनेक ठिकाणी बोललं जातंय की हे जे खरात प्रकरण बाहेर आलेलं आहे त्याला एक राजकीय रंग आहे आणि त्या राजकारणातले हिशोब चुकते करण्यापुरतच त्याचा वापर केला जाईल. हे दिसेल येत्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्राला की हे एवढे सगळे लोक आहेत त्यांच्यावरती खरंच कारवाई केली जाते का. त्याच्यामुळे मला वाटतं बोलण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचार प्रसारासाठी शालेय ह्याच्यामध्ये काही पावलं उचलता का? ज्योतिषासारखे अभ्यासक्रम ज्या वेळेला लावले जात आहेत तर त्यांना तुम्ही विरोध करता का? या सगळ्या गोष्टी पण मला वाटतं तुमच्या कथनीपेक्षा करणीवरती त्या फार अवलंबून आहेत आणि ही चांगल्या अर्थाची करणी आहे. त्यामुळे ती जर शासनाने केली तर उत्तमच आहे. मला तुमच्याशी बोलून खूप माहिती मिळाली. यातनं खूप महत्त्वाचे मुद्दे आपल्याला कळले. एक तर अनिसाचा श्रद्धेला काहीही काय म्हणतात त्याला, श्रद्धेशी काही संबंध नाही अनिसाचा. जिथं अंधश्रद्धा येते तिथे अनिसं येतं. एक दुसरी गोष्ट, जादूटोणाचा जो कायदा आता झालेला आहे, विरोधक कायदा, त्याला नियम करणं फार गरजेचं आणि ही संधी मला वाटते राज्य सरकारने या निमित्तानं हिरिरीने पुढे येऊन हे मुद्दे घेतले पाहिजेत. कारण आत्ता हमीद बोलताना कित्येक वेळा संत तुकारामांचा रेफरन्स आला, ज्ञानेश्वरांचा रेफरन्स आला, शाहू फुले आंबेडकरांचा रेफरन्स आला. त्याच संदर्भांवर हे सगळं चाललेलं आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये असं होणं हे लज्जास्पद आहे. याचा आपण सगळ्यांनी विचार करूया आणि चिकित्सा करणं फार महत्त्वाचं आहे. चिकित्सा वाईट नसते,
उलट आपल्याला ती योग्य मार्ग दाखवते आणि खरं ते खरं कळतं आणि खोटं ते निघून जातं. चिकित्सेला हो म्हणता आलं पाहिजे. मनपूर्वक आभार. तुम्ही बोललात, यातनं आपण शहाणी होऊया. असा एपिसोड मला परत करायला लागू नये अशी मी आशा करतो. आणि या पुढचे जे एपिसोड्स आहेत ते जर करावे लागले तर चांगल्यासाठी करूया आपण. आणि बळ देणारं समाजाला बळ देणारं असं काही असेल तर ते व्हावं असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी याची दक्षता घेऊया. धन्यवाद. थँक्यू अमित भाई. थँक्यू.